आपल्या श्रमिक पत्रकार संघाच्या पूर्वीच्या मीट द प्रेस संकल्पनेवर आधारित असलेला आजचा हा पत्रकार कट्ट्याचा उपक्रम आपण आजपासून सुरू करतोय। पदवीधर मतदारसंघाचे आपले प्रतिनिधी आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत या अभिनव उपक्रमाचा आज आपण शुभारंभ करतोय। आपल्या सर्वांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून दादा या ठिकाणी आज उपस्थित राहिलेत। मी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा आभार मानतो आणि त्यांचं स्वागतही करतो। ही जी संकल्पना आपण आजपासून राबवतोय, खऱ्या अर्थी आजपासून आपण हा पत्रकार कट्ट्याचा कार्यक्रम इथून पुढे सुरू होणार आहे। त्याचा शुभारंभ पहिला कार्यक्रम आज सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत होत असला तरी यापुढे राजकीय क्षेत्रातले प्रशासकीय क्षेत्रातले विविध माणसं आपण बोलून त्यांच्याकडून ज्या काही समस्या असतील, जे काही प्रश्न असतील, त्यांच्या काही संकल्पना असतील तर त्या जाणून घेऊन त्या लोकांसमोर नेण्याचं काम करणार आहोत। ही संकल्पना जी काही आपली आहे ती सांगण्यासाठी मी पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश सालपे यांना विनंती करतो, त्यांनी पुढे यावं आणि आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। धन्यवाद शंभू। सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले नाशिक पदवीधर मतदारसंघातील आमदार सत्यजित तांबे तसेच सर्व श्रमिक पत्रकार संघटनेचे सर्व सदस्य, आज आपण या ठिकाणी संगमनेर श्रमिक पत्रकार मंचाच्या वतीने आपण जसं एबीपी माझाला एबीपी कट्टा जसा असतो तसा आपण एक उपक्रम, मला वाटतं हा 6 ते 7 वर्षापूर्वी हा एक उपक्रम चालू केलेला होता। मीट द प्रेस नावाने हा एक उपक्रम चालू केलेला होता। त्यावेळेस मला असं वाटतं त्या कार्यक्रमाचा आरंभ हा आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला होता आणि बऱ्याच वर्षाच्या गॅपनंतर पुन्हा याचा प्रारंभ हा सत्यजित तांबे यांच्या रूपाने पुन्हा एकदा होत आहे। तर आपण सर्वांनी यासाठी खूप कष्ट घेतली, मेहनत घेतली आणि हा कार्यक्रम आपण यशस्वी करण्यासाठी खूप चांगला प्रयत्न करतोय। आपण श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आपण विविध उपक्रम वगैरे आपण राबवत असतो। त्यामध्ये आपण मध्यंतरी सर्व राजकीय लोक असतील तर राजकीय लोकांसाठी एक वेगळा उपक्रम, त्यांच्यासाठी आपण एक कार्यशाळेचं आपण आयोजन केलं होतं की आपले हक्क आणि कर्तव्य काय असतात हे आपल्या प्रत्येक लोकप्रतिनिधींना, ग्रामपंचायत सदस्य असतील, जिल्हा परिषद असतील, तसेच नगरसेवक असतील किंवा जे इच्छुक असतील अशांसाठी सुद्धा काय आपले कर्तव्य असतात, हक्क असतात, अधिकार असतात याची जाणीव व्हावी म्हणून सुद्धा आपण एक मध्यंतरी मागच्या 2 वर्षापूर्वी आपण एक कार्यशाळा घेतली होती। त्यानंतर आपण पत्रकारांसाठी सुद्धा आरोग्य शिबिराचं आपण आयोजन केलेलं होतं। त्यानंतर आपण पत्रकारांसाठीच म्हणजे आता सध्या एआयचा जो काही जमाना आलेला आहे, नवीन अपडेट जे आपल्याला व्हायला पाहिजे त्याच्यानुसार सुद्धा आपल्या पत्रकारांसुद्धा त्याच्या मागं नको राहिला, एक अपडेट आपल्यामध्ये यायला पाहिजे म्हणून सुद्धा आपण एक पत्रकारांसाठी आपण एक मोठ्या कार्यशाळेचं सुद्धा एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन केलेलं होतं। तर त्या आयोजनासाठी सुद्धा विविध क्षेत्रातील चांगले मोठमोठे मान्यवर आपण मुंबईवरनं असतील, पुण्यावरनं असतील, संभाजीनगरवरनं असतील, तर असे बरेचसे मान्यवर आले होते आणि त्याच्यानंतर आपण हा एक चांगला प्रकारचा आपण उपक्रम आपण घेतला होता। त्याच्यानंतर आपल्या संगमनेरमध्ये जे म्हणजे राबणारं जे काही खातं आहे, पोलीस खातं आहे, तर त्या पोलीस खात्यामध्ये सुद्धा प्रामाणिकपणे काम करणारे आणि बरेच वर्ष झाले त्यांना संगमनेरमध्ये सेवा करत आहे, पण प्रामाणिकपणे काम करणारे आहेत ज्यांच्यावर अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं एक डाग लागलेला नाही, असे काही लोकांचा आपण मध्यंतरी मागच्या वर्षी आपण त्यांचा एक गौरव केला होता, जेणेकरून पोलीस खात्यातील त्या लोकांना सुद्धा जे काही चांगल्या प्रकारे काम करतात त्यांना सुद्धा आपला एक अभिमान वाटला पाहिजे या प्रकारचा आपण एक श्रमिक पत्रकार मंचाच्या वतीने आपण एक कार्यक्रम केला होता। आणि आपण विविध म्हणजे सर्व श्रमिक पत्रकार संघटना ही सर्वसामान्यांसाठी आपली एक वाटली पाहिजे अशा संघटनेच्या वतीने आपण एक कार्यक्रम केला होता। आणि शेवटी जाता जाता फक्त एवढं एकच आमदार साहेब आहेत त्यांच्यासमोर एक खंत म्हणा एक व्यक्त करतोय की बऱ्याचशा ठिकाणी पत्रकारांसाठी एक पत्रकार भवन, छोटं का होईना पण पत्रकार भवन बऱ्याचशा ठिकाणी आहे, पण आता ते पत्रकार भवन संगमनेरसारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी पत्रकारांची संख्या, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या खरंच चांगली आहे आणि कुठल्याही प्रकारे कोणालाही न दुखावता, कुठलाही त्रास न देता एक चांगल्या प्रकारे काम करत असतात, तर यांच्यासाठी सुद्धा एक छोटंसं पत्रकार भवन या ठिकाणी संगमनेरमध्ये आता तुम्ही आमदार झालेला तर नक्कीच आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि संगमनेरसारख्या ठिकाणी 2-2 आमदार असल्यामुळे तर आमची अपेक्षा ही नक्कीच जास्त आहे, तर आपण ही अपेक्षा पूर्ण करणार असं मी विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। धन्यवाद मंगेश दादा। म्हटलं की आपल्यासमोर डॅशिंग लोकप्रतिनिधी म्हणून सत्यजित तांबेंची प्रतिमा उभी राहते। अनेक जण त्यांच्यात मोठ्या दादांची झलक पाहतात। गेली 25 वर्षे राजकारणात सक्रिय असलेल्या सत्यजित दादांनी कार्यकर्ता म्हणून राजकारणाचा प्रवास सुरू केला
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे अशा महाराष्ट्रातील दिग्गज महानुभावांच्या सानिध्यात त्यांचे संगोपन झाले. त्यातून घडलेले दादा आपल्या नेतृत्व गुणांच्या बळावर 2007 साली वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी जिल्हा परिषदेवर निवडून गेले. सलग 2 टर्म जिल्ह्याचा कारभार पाहताना त्यांनी राबवलेले वॉटर ATM आणि 1 दिवस शिक्षणाचा हे उपक्रम राज्याला दिशादर्शक ठरले. आपल्या राजकीय कारकिर्दीत सत्यजित दादांनी तालुका युवक काँग्रेसपासून प्रदेशाध्यक्षपदापर्यंत संघटनात्मक काम केले आहे. मोदी लाटेतून सावरताना 2019च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील या मामा भाच्यांनी केलेली कमाल आपण सगळ्यांनीच पाहिली. दादांनी सुपर 60 उपक्रम राबविला होता. त्यासाठी त्यांनी काँग्रेस विचारांच्या तरुणांना संघटित करून त्यांची ऊर्जा वापरली. त्याचा परिणाम काँग्रेसने 2014 साली गमावलेल्या 28 जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले. पूरग्रस्तांना मदतीचा हात, कोविड काळातील हेल्पलाईन या गोष्टी त्यांच्यातील कल्पकता ठळक करणाऱ्या होत्या. शहरी विकास आणि युवा सक्षमीकरण या 2 गोष्टींवर दादांचा अधिक फोकस असतो. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसन यांच्या सिटिझन विल या गाजलेल्या पुस्तकाचे मराठीत भाषांतर करून त्यांनी छोट्या शहरांच्या विकासाकडे शासनाचे लक्ष वेधण्याचाही प्रयत्न केला आहे. अर्थात गेल्या 35 वर्षांपासून पालिकेची सत्ताही त्यांच्याच हातात आहे. त्यामुळे न्यूसन यांचा सिद्धांत भविष्यात आपल्याकडे आकाराला येईल अशी आशा बाळगायला आपल्याला हरकत नाही. तांबे थोरात कुटुंब सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या विचारांना बांधलेले आहे. मात्र नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत घडलेल्या विविध नाट्यमय घडामोडी, अपक्ष म्हणून निवडून जिंकलेले दादा, विद्यमान सरकारातील श्रेष्ठ ज्येष्ठ मंत्र्यांशी त्यांची थेट भेट, सभागृहात अधिकचा मिळणारा वेळ या गोष्टी दादांचे व्यक्तिमत्व गूढ करणारं आहे. त्यामुळे दादांनी आजच्या या बोलण्यातून आपलं ते गूढ व्यक्तिमत्व थोडं उकलण्याचाही प्रयत्न करावा, म्हणजे आम्हालाही बरं वाटेल. आणि त्याचबरोबर हे सगळे संगमनेरचे पत्रकार आहेत आणि मला असं वाटतं की पत्रकारांच्या समोर फेस टू फेस होण्याची दादांची कदाचित ही पहिलीच वेळ आहे. त्याच्यामुळे कदाचित असं होऊ शकेल की एखादा प्रश्न तुम्हाला अडचणीचा वाटेल दादा, परंतु तो अडचणीचा वाटून न घेता मन मोकळेपणाने बोला. जे अपेक्षित असेल तेच छापून येईल याची ग्वाही आमच्याकडून आम्ही देतो. परंतु प्रश्नही टाळू नका आणि त्याचं उत्तरही टाळू नका. यानंतर मी संघाचे उपाध्यक्ष अमोल मतकर आणि प्रकल्प प्रमुख गोरक्षनाथ मदने यांना विनंती आहे संघाच्या वतीनं दादांचं स्वागत करावं. आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्यातले बरेच सहकारी असे आहेत की त्यांचा दादांशी कधी संपर्क आला नसेल, दादांनाही काही लोकांची नावं माहीत नसतील, तर आपण एकमेकांचा परिचय करून देताना मी सर्वप्रथम सुरुवात करतो. नाही, असे आता या क्षेत्रात दादा फारशी मंडळी राहिली नाही, म्हणजे पत्रकारांमध्ये नवीन येणारा प्राणी कोणी राहिलं नाही आहे, त्याच्यातच फिरावं लागतं. त्याच्यामुळं असं होऊ शकतं. तर मी काही लोकांची नव्याने जे आहेत सगळ्यांचीच ओळख करून देतो. मंगेश सालपे दैनिक नगर सह्याद्रीचं काम करतात, पत्रकार संघाचे आत्ताचे अध्यक्ष आहेत. कैलासजी वाकचौरे शिक्षणतज्ज्ञ आहेत, रोज स्तंभ लिहितात. अमोल मतकर, संदीपजी वाकचौरे अमोलजी मतकर प्रभातचं काम करतात. शेखरजी पानसरे संघटनेचे सचिव आहेत आणि लोकमतचं काम करतात. संजय आहिरे उपसंपादक आहेत युवा वार्ताचे. सोमनाथ काळे तालुका प्रतिनिधी आहेत सारोमतचे. गोरक्षे नेहे तुमच्या म्हणण्यानुसार 12 गावचं पाणी पिलेला मनुष्य हा गोरक्षनाथ मदने सी न्यूज आणि दैनिक नायकचं काम करतात. निलिमा घाडगे दैनिक केसरी, सुशांत पावसे दैनिक सार्वभौम, अंकुश बुब शहर प्रतिनिधी दैनिक सारोमत, सचिन जंत्रे दैनिक महानगरचं काम करतात. सुभाष भालेराव दैनिक दिव्य मराठीचं कामकाज करतात. नितीन ओझा ABP माझा, मागे सुखदेव गाडेकर सी न्यूज, भारत रेघाटे दैनिक भास्कर, काशीनाथ गोसावी प्रेस फोटोग्राफर आणि बाळा गडाख सी न्यूज. बाबा कडूची आहे ओळख सगळ्यांना आणि मी स्वतः श्याम तिवारी. धन्यवाद. यानंतर सिक्वेन्सनुसार आपण दादांना प्रश्न विचारतोय आणि या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं आता पत्रकार परिषदेला सुरुवात करत आहोत. या पत्रकार परिषदेची सुरुवात करताना अतिशय हलक्या फुलक्या प्रश्नापासून आपण सुरुवात करतोय.
दादांना माझा पहिला प्रश्न आहे की आत्तापर्यंत आपली सुरू असलेली सामाजिक आणि राजकीय जी काही वाटचाल आहे या वाटचालीविषयी प्रथमतः सर्वांना जाणून घ्यायला आवडेल. सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो की आपण आता श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार कट्टा असा आता नवीन उपक्रम चालू करताय परत. म्हणजे 6 वर्षापूर्वी केला होता असं मंगेशनी सांगितलं, पण आता परत आपण करतोय. आणि त्याच्यामध्ये पहिल्याच दिवशी आपण मला बोलवलं. हा आपल्या पत्रकार संघाने मला दिलेला जो मान आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. संगमनेरच्या पत्रकारांचं एक कायम वैशिष्ट्य राहिलेलं आहे की संगमनेरमध्ये अगदी बोटावर मोजण्या इतकेच पत्रकार असे आहेत की ज्यांच्याबद्दल आपण काही आक्षेप घेऊ शकतो. वरना आपले बहुतांशी जे पत्रकार बांधव आहे हे कायमच सकारात्मक दृष्ट्या विकासाच्या कामामध्ये असेल किंवा कुठल्याही शहराचं कुठं भांडण तंटा जरी झाला तरी तिथं बातमीपुरतं न जाता ते मिटवता कसं येईल ही भूमिका असलेली संख्या आपल्याकडं सगळ्यात जास्त आहे. त्याच्यामुळे तुमचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि म्हणूनच तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल तुमचं मी आभार मानतो. आता माझ्या राजकारणाची सुरुवात तर कशी झाली काय झाली तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही फार विशेष सांगण्यासारखं नाही. परंतु 1999 साली ज्यावेळेस थोरात साहेबांची निवडणूक होती आणि त्यावेळेस पहिल्यांदाच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असं सगळं वेगळं झालं होतं. त्यावेळेस साधारणतः ती पहिली निवडणूक होती की ज्याच्यामध्ये आम्ही म्हणजे सक्रिय प्रचार, त्याच्या आधी प्रचाराला जायचो परंतु सक्रिय प्रचार ज्याला म्हणतो की आपणच काहीतरी कार्यक्रम ठेवायचा, आपणच काहीतरी नियोजन करायचं, असं जे सक्रिय प्रचाराचा जो कार्यक्रम होता तो 99 साली पहिल्यांदा मी केला. आणि तशी माझी NSUI या विद्यार्थी संघटनेत काँग्रेसची सुरुवात झाली. ही सुरुवात झाली त्याच्यानंतर कालांतराने आपल्याला माहिती आहे की मला विद्यार्थी संघटनेमध्ये मी काम करत होतो. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. जिल्हा परिषदेमध्ये देखील 10 वर्ष मी पहिल्यांदा घुलेवाडी जिल्हा परिषद गटामधून नंतर साकूर जिल्हा परिषद गटातून मला काम करण्याची संधी मिळाली. त्याच्यानंतर मला युवक काँग्रेसमध्ये देखील काम करण्याची संधी मिळाली. युवक काँग्रेसचा राज्याचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि याच्यातूनच संगमनेरापासून चालू केलेलं जे राजकारण होतं ते चांद्यापासून बांद्यापर्यंत आज संघटनेच्या माध्यमातून जो मित्रपरिवार माझा तयार झाला आहे, तर मला असं वाटतं की ते सगळं हे मागच्या 22-23 वर्षातलं ही सगळं यश आहे. आणि याची सुरुवात ही संगमनेरमधूनच झाली आहे याचा विशेष आनंद मला निश्चितपणाने आहे. कारण संगमनेर शहरामध्ये म्हणजे तसा माझा जन्म डायरेक्ट चंद्रशेखर चौकातला आहे. म्हणजे त्याच्यामुळं शहराचं जे हार्डकोर जे राजकारण आहे किंवा राजकारणाचं जे केंद्र आहे तिथं माझं बालपण गेलेलं आहे. आणि त्यामुळं ते एक वेगळी अटॅचमेंट माझी कायम संगमनेर शहराबद्दल आणि तालुक्याबद्दल राहिली आणि त्याच्यातूनच आजपर्यंत ही वाटचाल आपली झालेली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये अनेक पदवीधर युवक आपली नावनोंदणी करताना दिसत नाही, तर आपण अशा युवकांना काय सल्ला द्याल सर? नाही, अजून त्याला फार वेळ आहे. नावनोंदणी ही प्रत्येक निवडणुकीच्या आधी साधारणतः 6 महिने चालू होत असते. नावनोंदणी करावाच लागते. स्वतः आपोआप नाव येत नाही त्याच्यामध्ये आणि म्हणूनच ती संख्या जी असते ती जिथे जिथे आपण प्रयत्न करतो तिथे तिथे ती वाढते. परंतु अनेक ठिकाणी ती उदासीनता लोकांची असते. ते अर्ज भरा, ते फॉर्म भरा, हे करा. म्हणजे त्यासाठी लाडकी बहीणसारखी काहीतरी योजना आणावं लागेल जेव्हा लाईन लावून लोक त्याचं नाव नोंदणी करतील असं आहे. परंतु ते शक्य नाही कारण खूप किचकट प्रक्रिया ती नाव नोंदणीची आहे. बऱ्याच लोकांकडे डिग्री सर्टिफिकेटच नसतात किंवा हरवलेलेच असतात किंवा त्याची ओरिजिनल कॉपीच नसते. अशा अनेक अडचणी याच्यामध्ये असतात. त्याच्यामुळं हे प्रक्रिया जी आहे ती थोडी स्लो होत असते. दादा, आर्थिक नियोजन आणि इतरही गरजेच्या अनेक काही बाबी आहेत, ते आम्ही आपले शॉर्ट व्हिडिओ रील वगैरे बघत असतो. तर याबाबत सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक नियोजन करताना अजूनही काही प्रबोधन होणं गरजेचं आहे, कारण की आर्थिक याच्याकडे कोणी बघतच नाही.
नाही, मी बघतो आर्थिककडे, त्याच्यामुळेच मी तुझ्या वर्धापन दिनाला माझा फोन बंदच ठेवतो. शेखरचा फोन आला डायरेक्ट बॅटरी लो बंद. गमतीचा भाग सोडून द्या, पण पेपरवाले पण आजकाल 15-15 दिवस वर्धापन दिन चालतो आजकाल, त्याच्यामुळं सगळी अडचण आहे. पण ठीक आहे, आर्थिक नियोजन हे असलं पाहिजे, कारण शेवटी आपण किती कमवतो, ह्याच्या कोणत्या बाबींवर किती खर्च करायचा ह्याचं प्रशिक्षणच आपल्याला दिलेलं नाही आहे. म्हणजे अंबानींच्या लग्नात आता कालच्या साधारणतः 8-9 हजार कोटी रुपये खर्च झाले असे म्हणतात. 8-9 हजार कोटी रुपये खर्च झाले अशी चर्चा आहे. म्हणून माझ्या मनात असा विचार येतो की अंबानींसारख्या किंवा हे अतिश्रीमंत जे लोक आहेत त्यांना देखील मनी मॅनेजमेंट म्हणजे आर्थिक नियोजन शिकवणं गरजेचं आहे. आणि त्याच वेळेस आपले जे सारखे जे मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय जो समाज आहे त्याला पैसे कसे कमवायचे इथून आपल्याला सगळं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. कारण पैसे कसे कमवायचे हे सुद्धा आपल्याला कुठल्याही शालेय व्यवस्थापनामध्ये शिकवलं जात नाही. आणि पैसे आलेल्या पैशाचा उपयोग कसा करायचा हे देखील आपल्याला माहीत नाही. म्हणजे ज्याचं उत्पन्न 50,000 रुपये महिना आहे तो सुद्धा लगेच तातडीने घर कसं घेईल मी विकत आणि काय करेल हे सगळं बघत असतो. आज आपण जर साधारणतः 2 बेडरूमचं जरी घर घ्यायचं म्हणलं तर 15-20 लाखाच्या खाली संगमनेर शहरामध्ये आता घर नाही आहे. म्हणजे 15-20 लाख रुपये, 25 लाख रुपयाचं जर घर घ्यायचं म्हणलं तर त्याला 25,000 रुपये हप्ता येतो. आणि तो किती वर्षासाठी असतो? तो साधारणतः 20 ते 25 वर्षाचा हप्ता असतो. म्हणजे आणि आज साधारणतः घर माणूस कधी घेतो? 35-40व्या वर्षी घर घेतो. 35-40व्या वर्षी घर घ्यायचं आणि आपलं पूर्ण आयुष्य जे 65 पर्यंतचं ते घराचे हप्तेच भरायला घालायचं. जे 50,000च्या उत्पन्नामधलं 20,000 रुपये जर हप्त्यात गेले तर ते गणित बिघडल्याशिवाय राहणारच नाही. त्यामुळे साधारणतः जगामध्ये असा नियम आहे की आपल्या उत्पन्नाच्या मॅक्झिमम 15 ते 20% खर्च हा आपला घरावर झाला पाहिजे. मग ते एक तर भाड्याने घ्या किंवा हप्ता भरा, परंतु आपला खर्च 15-20% जास्त जाता कामा नये. हा एक थंब रूल आहे. म्हणजे तुम्ही कंपनीमध्ये नोकरी करता तर तुम्हाला HRA मिळतो, हाऊस रेंट अलाउन्स, तो सुद्धा किती असतो? पगाराच्या 15 किंवा 20%च असतो. त्याच्यामुळे जगातला नियम आहे हा. हां, अर्थात एखाद्याची वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे, ती त्यांनी विकली, त्याला अचानक काही पैसे मिळाले, त्यांनी त्याचं दुसरं घर घेतलं, ते मी समजू शकतो. परंतु अति घराच्या मागं लागणं हे आर्थिक नियोजनाचं एक चुकीचं पायंड आहे असं मला वाटतं. अंबानींनी किती खर्च करावा अंबानीचा प्रश्न आहे, परंतु त्यांनी जर वाढवलेले रिचार्ज आणि वाढवलेले लाईट बिल त्याचा इनडायरेक्टली बोजा आपल्यावर पडला. म्हणजे त्यांनी खर्च केला भरपूर, पण तो बोजा पण आपल्याला त्यानिमित्ताने असं जनतेची भावना निर्माण झाली. नाही, अंबानींनी किती खर्च करावा हा त्यांचा प्रश्न आहे. हे जरी खरं असलं तरी ज्याच्याकडं बघून समाज वावरत असतो त्या माणसांनी जबाबदारीने वागलं पाहिजे, हे देखील महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं मी तर स्वतः या मताचा आहे की उलट जितका मोठा माणूस ना तितकं त्यांनी साधं राहिलं पाहिजे असं माझं मत आहे. मग ज्यावेळेस समाजातले लोक असतात ते त्याच्याकडे बघून ते व्यवस्थितपणे राहू शकतात. आज आता प्रत्येक घरातल्या मुलीला असं वाटत असेल की माझंही लग्न राधिका मर्चंट सारखं झालं पाहिजे. तिच्या आईवडिलांची परिस्थिती आहे का नाही मला माहीत नाही. तिच्या आईवडिलांना आज मी कितीतरी मुलींचे वडील असे पाहतो की ज्यांची परिस्थिती नाही आहे, पण फक्त मुलाच्या किंवा मुलीच्या हट्टापायी प्री वेडिंग शूटिंगसाठी लाख रुपयाचा खर्च करणारे देखील अनेक पालक मी पाहतो की त्यांची परिस्थिती नाही आहे पण पोरांचा हट्ट आहे आणि त्यासाठी ते करायचे. तर या सगळ्या चुकीच्या प्रथा ज्या आहेत ना ते मोडायची जबाबदारी ही मोठ्या माणसाचीच असते. नाही, मी घातला म्हणजे आमचे वडील डॉक्टर सुधीर तांबे हे सामुदायिक विवाहाच्या चळवळीचे पुरस्कर्ते होते. त्यांनी कायमच सामुदायिक चळवळीला प्रोत्साहन देण्याचं काम केलं आणि त्यातच मालपानी उद्योग समूह संगमनेरचा हा देखील दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळा घेत असतो. आणि म्हणून असे जय हिंद लोक चळवळतर्फे पण आपण कायम दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळा घेत होतो पूर्वी. आता बंद केला आपण कोविडच्या आधीपासून. त्याचे पण कारण आहे की का बंद झालं. म्हणजे आज तुम्ही मालपानी उद्योग समूहाला जरी जाऊन विचारलं की किती अवघड आहे सामुदायिक विवाह करणं तर ते तुम्हाला सांगतील. कारण लोकांच्या अपेक्षा बदलत चाललेल्या आहेत. त्याच्यामुळं खूप वेगळ्या वेगळ्या अडचणी आता निर्माण झालेल्या आहेत.
परंतु आपण समाजात वावरताना आपण आदर्श निर्माण करण्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे असं मला वाटतं. दादा, आपण पदवीधर आणि बेरोजगार तरुणांचा सध्या आवाज बनला आहात. सिन्नर इंडिया बुल्सच्या संदर्भात आपण वेळोवेळी आवाज उठवत आहात. मात्र आपल्याकडे संगमनेर औद्योगिक वसाहत आहे. या औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक अडचणी आहेत. या ठिकाणी आपल्याकडे 10 MVAचे पॉवर ट्रान्सफर आहे. त्याची लो कॅपॅसिटी 524.46 AMP आहे. या एकाच ट्रान्सफॉर्मरमधून 3 फीडर चालतात. त्यामध्ये मालदार फीडर, इंडस्ट्रियल फीडर, MIDC फीडर, आणि हा सर्व सप्लाय 132 kV मधून जातो. MIDC सबस्टेशनला येतो. मात्र मालदार फीडर किंवा 132ला काही जरी अडचण झाली तर त्याचा थेट लोड MIDCच्या उद्योगावर पडतो आणि त्या उद्योजकांचे अनेक मोठे म्हणजे आर्थिक नुकसान होतं. तर दादा, प्रश्न असा आहे, इंडस्ट्रियल आउटपुटसाठी वीज प्रश्न तिथला गंभीर आहे. तर आपण या प्रश्न सोडवण्यासाठी काही प्रयत्न करणार आहात का, आणि ते उद्योगाला चालना देण्यासाठी काही विशेष प्रयत्न करणार आहात का? नाही, तर संगमनेरला मुळात MIDC नाही आहे. संगमनेरची जी आहे ती सहकारी औद्योगिक वसाहत आहे. तिला जागेची मर्यादा आहे. थोड्या जागेत आपण तिथं छोटे छोटे युनिट चालू केलेले आहेत. आज संगमनेरला आपल्याकडे जागेची परिस्थिती नाही. म्हणूनच इंडिया बुल्सच्या जागेचा आपण जो आग्रह धरलेला आहे तो त्याचं कारणच ते की आपल्यापासून 25-30 किलोमीटरवर जर तो उद्योगधंदा जर तिथं मोठ्या प्रमाणावर आले, त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा हा मोठ्या प्रमाणावर आपल्या तालुक्याला देखील इथे होणार आहे. सिन्नर तालुक्याला होणार आहे, कोपरगाव तालुक्याला होणार आहे, निफाड तालुक्याला होणार आहे. जे त्याच्या आजूबाजूचे तालुके त्या सगळ्यांच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होणार आहे. आणि म्हणून आपण तो प्रकल्पाच्या साठी आग्रही आहे. संगमनेरच्या औद्योगिक वसाहतीचा जो प्रश्न आहे तो पहिल्यांदाच हा माझ्या समोर आला. हा आता तुम्ही जो सांगताय तो लाईटचा प्रश्न जो आहे, पण निश्चितच तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करेलच. मी राहुरीच्या MIDCला पाणी भेटावं म्हणून तिथे भांडण करतो. सिन्नरच्या MIDCला तिथं जागा भेटावी म्हणून भांडण करतो. सिन्नरच्या औद्योगिक वसाहतीमधले प्रश्न रस्ते सोडवण्यासाठी म्हणून मी आवाज उठवतो. नगरच्या MIDCसाठी मी आवाज उठवतो. तर संगमनेरचं तर मला करणंच आहे ना. त्याच्यामुळं फक्त तो प्रश्न समोर येणं हे आत्ता अत्यंत महत्त्वाचं आहे. हा पहिल्यांदाच माझ्यासमोर आला. नाही, साहजिक आहे ना. लाईट ही उद्योग व्यवसायातली सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आहे. लाईट आणि पाणी हे दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तर माझ्यासमोर हा प्रश्न आत्ताच तुमच्या माध्यमातून आलेला आहे. तर मी निश्चित त्याचं समजून घेईल आणि त्याला काही आपल्याला मदत करता येईल ती आपण करू. आर्थिक आरक्षण आणि जातीच्या संदर्भातला जो विषय आहे, या संदर्भात राष्ट्रीय पक्षांचं मतं ऐक्य होण्यासाठी आपण नेमका संदेश काय द्याल? नाही, असं राष्ट्रीय पक्षांच्या ऐक्यासाठी मी संदेश देण्याइतका मोठा मी नाही आहे. परंतु मला असं वाटतं की आरक्षण देत असताना समाजातल्या ज्या घटकांना संधी मिळालेली नाही त्यांना आरक्षण मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे. मग ते जाती असो किंवा आर्थिक असो, ज्यांना संधी मिळाली नाही त्यांना संधी देणं हे आरक्षणाचं काम आहे. आणि ती संधी त्यांना देऊन एका ठराविक लेवलपर्यंत घेऊन जाणं हे खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय गरज असते तर संधीची गरज असते आणि ती आरक्षणाच्या माध्यमातून मिळावी. आणि त्याचे आज अत्यंत चांगले उदाहरणं देखील आपण पाहतोय. कालच मी नाशिकमध्ये एका मुलीचा, प्रियंका मोहिते नावाच्या, जी येवला तालुक्यातली आहे, तिचा सत्कार केला. ही प्रियंका जी आहे ती IPS अधिकारी झाली आत्ता UPSCमध्ये. तिचे आजोबा जे आहेत ते सरकारी नोकरीमध्ये होते. तिचे वडील ते सरकारी नोकरीत लागल्यामुळं वडिलांना थोडं शिक्षण मिळालं, ते शिक्षक झाले. हे शिक्षक झाल्यामुळं हिला थोडंसं अजून संधी मिळाली तर ती नवोदय विद्यालयामध्ये शिकायला गेली. नवोदयमध्ये शिकायला गेल्यामुळे तिला अजून थोड्याशा गोष्टी कळाल्या आणि ती UPSC द्यायला लागली. आणि काल मी तिचं भाषण पण ऐकलं, तर उत्तम पद्धतीने ती बोलते आहे. म्हणजे एखाद्या समाजातल्या एखाद्या घटकाला किंवा एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला खरंच मुख्य प्रवाहात आणायचं असेल ना, तर त्याला किमान 3 पिढ्या तरी त्याची संधी मिळाली पाहिजे. म्हणजे 3 पिढ्या जर त्यांच्या आपण हे करू शकलो तर संधी मिळू शकते. पण आजही मागासवर्गीय समाजामध्ये असे अनेक परिवार आहेत की ज्यांच्या पहिल्या पिढीला सुद्धा आरक्षणाचा फायदा अजून झालेला नाही. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आरक्षण 70 वर्ष झाले, 75 वर्ष झाले, आरक्षण बंद झालं पाहिजे. पण आजही
असे अनेक समाज आहेत, आदिवासी समाजामध्ये असतील, मागासवर्गीय समाजामध्ये असतील, की त्यांच्या पहिल्या पिढीला सुद्धा जो फायदा खरा व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही. आणि म्हणून ते जो उद्देश आहे या आरक्षणाचा तो अद्यापपर्यंत पूर्णपणे साध्य झालाय असं मला वाटत नाही. आणि म्हणून ते देतच राहावं लागेल. परंतु ते देत असताना ज्यांना फायदा होतोय त्यांनाच रिपीटेडली फायदा होतोय का याच्यावरही बघणं गरजेचं आहे. समजा एखादा आरक्षणसाठी पात्र असलेला एखादा व्यक्ती आहे, त्याचे मुलं चांगल्या शाळेत जातात म्हणून त्यांना चांगले मार्क पडतात, त्यांना चांगले मार्क पडतात म्हणून ज्यावेळेस आरक्षणामध्ये पण मेरिटच आहे आजकाल, म्हणजे असं नाही आहे की कोणी गेला आणि त्याला आरक्षणामध्ये संधी मिळाली. किंबहुना अनेक वेळा तर SC STच्या आरक्षण हे ओपनपेक्षाही पुढे लागलेले आहेत. परंतु कोणाला मिळतीये ती संधी? ती खरंच एखाद्या सामान्य परिवारातल्या मुलाला किंवा मुलीला मिळतीये का, की एखाद्या आरक्षणाचा फायदा झालेल्या अधिकाऱ्याच्याच मुलाला मिळती आहे, किंवा त्याच्याच एखाद्या व्यक्तीला मिळते का ज्याला पूर्वी पण एकदा फायदा होऊन गेलेला आहे? तर हे देखील मला असं वाटतं की पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून जातीय आरक्षण एकदम असं काढून टाकू शकत नाही आपण. त्याच्यामध्ये काही सर्वे करणं गरजेचं आहे, त्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी जातीय ज्याला जनगणना म्हणतो आपण ती देखील होणं गरजेचं आहे. एकदा आपल्याला तेही कळालं पाहिजे की कुठल्या जातीचे किती लोक या खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये राहतात. कारण आपण नुसतंच गप्पा मारतो ह्या जातीचं इतके ह्या जातीत इतके, आणि ते कशावरून काढलेले असतात तर त्याला कुठंच आधार नाही आहे. आणि म्हणून जातीय गणना देखील होणं गरजेचं आहे. त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी पुढे येऊ शकतात आणि त्याला आर्थिकची देखील जोड लावली पाहिजे. आपल्या जिल्ह्यामध्ये मी 2007ला जिल्हा परिषद सदस्य असताना देखील काही जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी अशा पद्धतीचे सर्टिफिकेट घेऊन त्याचा गैरफायदा घेतल्याचे प्रकरणं उघडकीस आलेले आहेत. आणि म्हणून आपला मुद्दाच तो आहे की हे जे असे भ्रष्ट पद्धती वापरणारे जे लोक आहेत ह्यांना आपण थोडंसं आता बाजूला केलं पाहिजे. ज्याला संधी मिळाली नाही अशा लोकांना आता मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण काहीतरी काम केलं पाहिजे असं मला वाटतं. दादा, प्रश्न तसा जुना आहे परंतु संगमनगर जिल्ह्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. जसं सध्याचे काही राजकीय म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि जुनी शिवसेना जी होती उद्धव ठाकरेंची जुनी, तर त्याच्यामध्ये जे काही 2.5 वर्षाचा फॉर्म्युला ठरला होता त्याच्यानुसारच्या फॉर्म्युलानुसार तुम्हाला एक प्रश्न विचारतोय. आपण जिल्हा परिषद सदस्य असताना जिल्हाध्यक्ष पदावरनं जिल्हा परिषद अध्यक्ष पदावरनं जे काही विखे आणि तुमच्यामध्ये जे काही घडामोडी घडल्या होत्या की 2.5 वर्षाचं जिल्हाध्यक्षपद द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे, तर त्याच्यावर आपण एक प्रकाशझोत टाकावा आणि आपण याचा प्रश्न न टाळता उत्तर द्याल खरं, ही अपेक्षा आहे. नाही, हा प्रश्न सगळ्यांना या वारंवार सांगितलेला आहे, त्याच्यामुळे नवीन त्याच्यामध्ये काही नाही आहे. आणि आता मला असं वाटतं की किती वर्ष आपण त्याच विषयाची चर्चा करायची हा देखील एक प्रश्न आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे की संधी मला मिळणार होती, राजीनामा दिला नाही, माझी संधी गेली, ते सगळ्यांना माहिती आहे. आता त्याच्यातून आपण पुढं गेलेलो आहे, त्याच्यामुळं परत त्याच गोष्टीचा चर्चा करणं मला काय संयुक्तिक वाटत नाही. सूत्र जुळण्यापेक्षा राजकारणात माणसांनी विसर भोळं असलं पाहिजे असं मला वाटतं. खूप जास्त डोक्यात ठेवून आपण जर काम करायला लागलो तर आपण राजकारणात कोणाचा तरी बदला घेण्यासाठी राजकारण नाही करत आहे, आपण राजकारणात काहीतरी करून दाखवण्यासाठी राजकारण करतोय. ही भावना जर मनात असेल तर बदला घेण्यासाठी जर राजकारण केलं तर मग होणारच नाही. रोज मला तेवढंच उद्योग लागेल. तर कारण रोज कोण ना कोणी त्रास देत असतं राजकारणात, मग तेवढंच लक्षात ठेवायचं का कोणी काय त्रास दिला आणि कोणी नाही दिला. म्हणून माझं असं मत आहे की राजकारणात माणसाने विसरभोळं असलं पाहिजे, काल काय झालं ते विसरता आलं पाहिजे आणि नवी सुरुवात त्याला करता आली पाहिजे. दादा, भाजप पक्षात जाण्याचा विचार आहे का? कारण नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपने आपल्याला पाठिंबा दिल्याचं दर्शवलं होतं, त्यामुळे आपण भाजप पक्षात प्रवेश करू शकतो नाही. इलेक्शनमध्ये मला पाठिंबा दिला असं मला तरी कोणी पत्र दिलं नाही किंवा मला काही कोणी मेसेज पण दिला नाही. छुपा अप्रत्यक्ष नाही, आता अप्रत्यक्ष तर तो लोकशाही आहे, प्रत्येक जण कोणाला काय काय करू शकतो, पाठिंबा मदत आपण पाहतो प्रत्येक तो तर प्रत्येकाचा ज्याचा त्याचा अधिकार आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर मी काही टिप्पणी करणार नाही. परंतु मी अपक्ष आहे आणि त्यामुळं अपक्ष राहण्यातच मला असं वाटतं की चांगलं आहे. काही नेत्यांनी जाहीरपणे तुम्हाला पाठिंबा दिला होता, हे सुद्धा पदवीधर निवडणुकीत समोर आलं होतं.
नाही, आता तू प्रत्यक्षच प्रश्न विचार ना, कोणी दिला होता असं. राधाकृष्ण विखे पाटील असतील, यांनी जाहीरपणे पाठिंबा तुम्हाला दिला होता त्या. हा, पण मला असं वाटतं की ज्यावेळेस त्यांनी दिला त्यावेळेस तो भारतीय जनता पार्टी म्हणून नव्हता दिला. त्यांचं मी अजूनही ती क्लिप मी वारंवार ऐकत असतो, कारण हा प्रश्न मला वारंवार लोक विचारतात. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की नगर जिल्ह्यातलं एक तरुण म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहतो. हां, भूमिपुत्र म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहतो असं ते बोलले होते. आणि याच्यातच त्यांनी एक वाक्य वापरलं होतं की असा कुठला अधिकृत आम्हाला निरोप नाही. दादा, पुढचं असं की आपल्याकडं माजी आमदार माननीय डॉक्टर तांबे यांची संग्राम मूकबधिर संस्था आहे. अपंग दिव्यांग क्षेत्रामध्ये खरंच त्यांचं खूप वाखाणे जो काम आहे. आता मी त्या क्षेत्राशी बराचसा संलग्न असल्यामुळे मला त्यातली माहिती आहे. पण डॉक्टर साहेबांनी एक नगर जिल्ह्यामध्ये म्हणा महाराष्ट्रामध्ये एक दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची एक चांगली मोड बांधलेली होती. पण ती मोड बांधलेली आहे. आता डॉक्टर साहेब तरी संपर्कामध्ये असतात, परंतु आता डॉक्टर साहेबांच्या जागेवर आपण त्या जागेवर आपण आमदार झालेले आहात. परंतु असं दिसतं की आपल्याला त्या दिव्यांग क्षेत्रातील कर्मचाऱ्याचा थोडासा कुठंतरी संपर्क हा कमी झालेला आहे असं आम्हाला वाटतं. तरी म्हणजे माझा त्यांचा कधी म्हणजे असं त्यांच्या प्रश्नांसंदर्भात कधी संपर्क माझा झालाच नाही ना. शेवटी कसं आहे की ज्यावेळेस म्हणजे संस्था चालकांचं किंवा दिव्यांग कर्मचारी दिव्यांग संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये जे प्रश्न होते ते डॉक्टर साहेब ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस ते त्यांना घेऊन जायचे किंवा ते हे करायचे. परंतु तसं अजून माझ्याकडं ते कुणी त्या बाबतीमध्ये असं काही प्रश्न घेऊन आलंच नाही. हां, माझ्याकडे जे येतात, आता कालही दिव्यांग धोरणाच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना भेटायचं होतं. तर सगळे जे संघटनेचे पदाधिकारी आहेत ते माझ्याकडे आले होते. मी त्यांना मुख्यमंत्र्यांकडं घेऊन गेलो आणि परवाच्या कॅबिनेटमध्ये ते दिव्यांगाचं धोरण देखील महाराष्ट्राचं तयार झालं. तर असं जो विषय समोर येईल त्या विषयानुसार मी केलं, परंतु असं स्पेसिफिक असं कोणी माझ्याकडं तो प्रश्न घेऊन आलं नाही. त्याच्यामुळे मला त्याच्यात फार माहिती नाही. पण निश्चितच कारण ज्यावेळेस डॉक्टर तांबेंनी राजकारणामध्ये येण्याचं म्हणजे राजकारण नव्हे समाजकारणामध्ये येण्याचा निर्णय आला, तर पहिली संस्था त्यांनी जी तयार केली ती मूकबधिर मतिमंद विद्यालय त्या ठिकाणी तयार केलं. आता यावेळेस या मागच्या 1 वर्षामध्ये मी त्या विद्यालयामध्ये विशेष लक्ष घालून आता आम्ही त्याचं नावसुद्धा चेंज केलेलं आहे. संग्राम स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रन अशा पद्धतीने त्याचं नाव आपण केलेलं आहे. कारण मूकबधिर आणि मतिमंद बोलणं योग्य नाही अशा पद्धतीची हे असल्यामुळं ते विशेष मुलांची ती शाळा आहे. अशा पद्धतीने आपण त्याचं नाव देखील आता बदललं आहे. त्याचं एक आपण मास्टर प्लॅन बनवला आहे आणि पुढच्या 5 वर्षात तिला राज्यातील 1 नंबरची कशी शाळा करता येईल याच्यावर आता आपलं खूप काम चाललेलं आहे. दर महिन्यातून 1 दिवस मी कंपल्सरी शाळेच्या कामासाठी देतोय. म्हणजे 1 दिवस आम्ही रोज बसतो. महाराष्ट्रातल्या जेवढ्या चांगल्या या क्षेत्रात काम करणाऱ्या शाळा आहेत त्यांना आमच्या सगळ्या कर्मचारी आणि शिक्षकांना घेऊन आम्ही व्हिजिट केल्या आहेत की काही नवीन आपल्याला कसं आणता येईल इथे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझं काम चालू आहे, परंतु संघटनात्मक पातळीवर मी काय फार त्याच्यामध्ये सक्रिय नाही आहे. दादा, भुयारी गटारी योजनेसाठी किंवा सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी संगमनेर नगरपालिकेने ज्या नगरपालिकेवर गेल्या 3.5 दशकापासून आपल्या परिवाराची सत्ता आहे, आपण कोट्यवधी रुपये खर्च केले आजपर्यंत, परंतु एक 35-40 मिलीमीटर पाऊस झाला की निम्म संगमनेर पाण्याने तुंबलेलं असतं. एंट्रन्सलाच अशी परिस्थिती, एस टी स्टँडच्या समोर दुतर्फा रस्ते तुंबलेले असतात. नवीन नगर रोड ज्याला आपण जंगली महाराज रोड म्हणतो संगमनेरचा, तिथली अवस्था तर गुडघ्या एवढं पाणी असतं. म्हणजे आजच्या दुपारची पण परिस्थिती अशी होती. मग ह्याच्यावर कुठेतरी नियोजनाचा अभाव वाटतो की नेमकं काय सोल्युशन ह्याच्यातून तुम्ही काढाल? आणि सिटिझन व्हीलवर तुम्ही खूप अभ्यास केला आहे आणि ह्या शहरी विकासाच्या दृष्टिकोनातून तुमचा अभ्यास खूप जास्त आहे. तर आगामी निवडणुकीच्या नंतर संगमनेरात ह्या ज्या काही समस्या आहेत या अनुषंगानं आपण नेमकं कुठल्या दृष्टीने बघताय? मुळात असं आहे की जरी नगरपालिकेवर आपली सत्ता असली तरी नगरपालिकेच्या प्रत्यक्ष कामामध्ये मी कधीच आजपर्यंत लक्ष दिलं नाही. 15 वर्ष झाल्या माझ्या आई तिथं नगराध्यक्ष आहेत, परंतु तुम्ही मला एकदाही नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये पाहिलं नसेल. मी कधीच नगरपालिकेचं ऑफिससुद्धा पाहिलेलं नव्हतं. कारण एक कामाची पद्धत आपली अशी आहे की ज्यांनी जबाबदारी घेतली त्यांनी ते काम केलं पाहिजे असं मानणारे आपण सगळे कार्यकर्ते आहोत. परंतु मागच्या 5-6 महिन्यापासून मी कारण प्रशासक आल्यामुळे विशेष करून तिथं कोणाचं लक्ष आहे का नाही हा खऱ्या अर्थाने प्रश्न उद्भवत होता आणि म्हणून मी मागच्या
6 महिन्यात तिथं 3 आढावा बैठका मी तिथं घेतल्या, सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून घेतल्या. आणि एक गोष्ट आज जो तुम्ही ह्याचा मुद्दा मांडला, पाणी तुंबतंय किंवा ट्रॅफिकची अडचण आज मोठ्या प्रमाणावर संगमनेर शहरामध्ये झालेली आहे, किंवा भुयारी गटार योजना अजूनपर्यंत पूर्ण आपली का होत नाही आहे, किंवा त्याच्याबरोबरच आपल्या अन्य जे विकासाचे काम आहे, रस्त्यांची अवस्था आपली भुयारी गटारीच्या कामामुळं कशा पद्धतीने झालेली आहे. तर या सगळ्याचा जर आढावा घेतला तर ह्याच्यामध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर तर असं आहे की भुयारी गटार योजना ही म्हणजे ही सांडपाण्याची व्यवस्था असलेली योजना आहे. आणि स्टॉर्म वॉटर लाईन, ज्याला आपण पावसाच्या पाण्याची लाईन म्हणतो, पावसाचं पाणी आलेलं व्यवस्थितपणे वाहून नदीपर्यंत गेलं पाहिजे, याची एक वेगळी योजना करावं लागते. पण आपण ती योजना केलेली नव्हती. आता मागच्या 6 महिन्यापूर्वीच आम्ही त्याचा निर्णय घेतला की आपण स्टॉर्म वॉटर लाईनचं सुद्धा DPR बनवला पाहिजे. तर तो पण बनवायचं काम आपण हाती घेतलं. म्हणजे कामात काम ते सुद्धा होऊन जाईल की आपली तशी आता भुयारी गटार योजना लेट झालेली आहे. ती लेट होण्याचं कारण आपल्याला माहिती आहे की STPचं सगळ्यात मोठं कारण त्याच्यामध्ये होतं की STPचा प्रकल्प कुठं करायचा, कसा करायचा, याच्यावरून मोठं आंदोलन झालं. अर्थात STP हा विषय जर तुम्ही मुंबईला जर गेलात तर ताज लँड्स एंड जे सिलिंगच्या तिथं हॉटेल आहे ताज, त्याच्या शेजारीच STPचं काम चालू आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की शाहरुखच्या घराच्या शेजारीच येते. असं आहे की STPनी आजार वाढतात, STPनी हे होतं, STPनी वास येतो, STPनी काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या मोठ्या प्रमाणावर चुकीच्या पद्धतीने वाढल्या गेल्या. आणि त्याचा परिणाम असा झाला की आपण त्या प्रकल्पामध्ये थांबावं लागलं, कारण आपल्याला पर्यायी जागेची व्यवस्था करायचा निर्णय झाला. पर्यायी जागा जर करायची असेल तर आपल्याला 5 एकर जागा विकत घ्यावं लागेल. त्याची 5 एकर जागा नदीच्या आसपास आपल्याला कुठंच उपलब्ध नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीमुळे आपला तो प्रकल्प थोडासा लेट झाला. पण आता आम्ही त्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी शोधून काढलेली आहे की जी आता मुंबई महापालिकेने मोठ्या प्रमाणावर वापरतायत ते. त्याच्यामुळं ते प्रकल्प जो आहे तो पुढच्या 6 महिन्यामध्ये मार्गी लागेल. आणि त्याच वेळेस हे जे ह्याचं जे पाणी आहे, पावसाचं पाणी, याच्यासाठी एक वेगळी योजना करावं लागणार आहे. ती पण आपण त्याच्यामध्ये करणार आहे. आणि पावसाळा झाला, आपल्या रस्त्यांचे पण जे कामं आहेत, आपण थांबलो होतो कारण ते गटारी पूर्ण नाही झाले, तर गटारीसुद्धा आपल्या आता 40%च पूर्ण झालेले आहेत. आपण स्पीड देऊच शकत नाही, कारण स्पीड देऊन आपण जर त्याला स्पीड दिला आत्ता आणि जर पुढं जाऊन ते तिथं एंड झाली, त्याची लेवल हा सगळ्यात मोठा हे असतं. याच्यामध्ये लेवलमध्ये बदल गटारीचं चालूच शकत नाही, नाहीतर ती STPची योजना एकदम फेल जाऊ शकते. कारण ते पाणी ग्रॅव्हिटीनीच नदीपर्यंत गेलंच पाहिजे अशी त्याची हे आहे. त्याच्यामुळं वरची लाईन क्लिअर झाल्याशिवाय खालची लाईन करता येत नाही. आणि हे सगळ्या टेक्निकल अडचणींमुळं हा प्रकल्प थोडासा लेट झाला आहे. पण निश्चित त्याच्यामध्ये आपण काम करणारच आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की आपण आता नगरपालिकेमध्ये आपल्याकडं तसं काम करण्यासारखं फार काही राहिलेलंच नाही आहे. काम कोणते करायची गरज आहे आपल्याला आता, तर आपल्याला ट्रॅफिकची मॅनेजमेंटसाठी काहीतरी करायचं आहे. कारण पार्किंग हा सगळ्यात मोठा अडचण आज आपली झालेली आहे. आणि त्याला दोष आपण नगरपालिकेला देऊ शकत नाही, कारण आपल्याकडं एकतर लोकांमध्ये शिस्तीचा अभाव आहे, हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपल्याकडं कुठेही गाडी लावायची, कशी लावायची, म्हणजे भाजीवाल्याच्या समोर गाडी साईडला लावावी, उतरून भाजी घ्यायला जावं, एवढा सुद्धा आपल्याकडं माणसांना दम पडत नाही. तिथंच गाडीवर, उभ्या गाडीवरूनच तो भाजी घेत असतो आणि तिथं ट्रॅफिक जाम झाली तरी त्याला त्याचा काही फरक पडत नाही. आणि मग आपण हे देखील प्रश्न आहेत. आता भाजीवाले जे आहेत, भाजीवाल्यांना आपण प्रत्येकाला एरिया वाटून दिलेला होता. आपण त्यांच्यावर कारवाई करतो, त्यांना एरिया वाटून देतो. एरिया वाटून दिला, थोडे 2-4 दिवस इकडं तिकडं झाले, 2 फूट पुढं, मग परत 2 फूट पुढं, परत 2 फूट. बरं, ते पण आपलेच आहेत, असे नाही की ते कुठं तरी लोकांचे आहेत किंवा बाहेरचे आहेत किंवा परदेशातून आले का UP बिहारून आले, असं नाही आहे, ते आपलेच आहेत. आणि मग ती एक अडचण खूप मोठी होती. तर आपण त्याच्यामध्ये देखील एक आता नवीन निर्णय आपण घेतोय की त्याला बिल्ला सिस्टीम आपण चालू करतोय आणि एका फॅमिलीला एकच बिल्ला. कारण आज काय झालंय की एकाच परिवारातले 4 लोक 4 कोपऱ्यामध्ये संगमनेरला बसतात आणि त्याच्यामुळे दुकानांची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. तर एका फॅमिलीनी करावं ना, त्यांना आपण त्यांच्यापुरतं आपण त्याची लाईन लावून देऊ, त्यांना कुठं व्यवस्थित जागा करून देऊ, त्यांची बसायची व्यवस्था करू.
परंतु तुम्ही प्रत्येकजण मनात आलं म्हणून लगेच पाटी घेतली आणि लगेच कुठेतरी जाऊन बसलात, अशा पद्धतीने हे गावात शिस्त राहू शकत नाही. ही देखील वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर दुसरी म्हणजे पार्किंगची. आज एवढे मोठे हॉस्पिटल्स बांधले आपण, एवढे मोठे आपण दुकानं बांधतो, आपण पार्किंगची व्यवस्था करतच नाही, कोणीच केलेली नाही. संगमनेर शहरातल्या 90% बांधकामं यांनी प्लॅन केल्यानंतर, बांधकाम मानल्यानंतर जे कंप्लिशन सर्टिफिकेट आहे ते घेतलेलं नाही, घेऊच शकत नाही. कारण त्यांनी तिथं नियमाप्रमाणे बांधकामच केलेलं नाही. आणि कोणालाच दोष देऊ शकत नाही, आपण सगळे त्याच्यात आहोत. ह्या गोष्टीपासून कोणीच लांब राहू शकत नाही. आणि हे फक्त संगमनेरातली परिस्थिती नाहीये, ही या देशाची परिस्थिती आहे. तुम्ही कुठेही गेले तरी म्हणजे त्याला मग अगदीच तुम्हाला सांगतो ते काशीसारखं आपल्याला मग कॉरिडॉर करावं लागेल आणि काहीतरी वेगळी पद्धतीचा विचार करावा लागेल. ही परिस्थिती आहे. आपण बांधकामं करताना आपण इतके चिटकून बांधकामं केलेत, साईड मार्जिन सोडून नियमाप्रमाणे बांधकाम किती लोकांनी केले? नाहीच आहे. तुम्ही जर आज मुंबई सारख्या शहरात जर बांधकाम करायचं असेल तर तुमच्या दुकानात, तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या घरी किती लोक येऊ शकतात याचा एस्टिमेट लावून त्याच्यानुसार तेवढ्या गाड्यांची पार्किंग तुम्हाला करावं लागते. आणि ती पार्किंग मिळाल्याशिवाय तुम्हाला तिथे बांधकाम परवानगी मिळत नाही. बांधकाम परवानगी घेतली नसेल तर बांधकाम करता येत नाही. बांधकाम झाल्यानंतर ओसी घ्यावं लागते, ओसी नंतर कंप्लिशन घ्यावं लागतं. कंप्लिशन झाल्याशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी टॅक्स किंवा कुठली पद्धत चालू शकत नाही. आज आपण फक्त म्हणजे विदाऊट कंप्लिशन सर्टिफिकेट आपण लोकांना टॅक्सच्या पावत्या देतोय आता नगरपालिकेतून. जर ठरवलं ना की कंप्लिशनवाल्यांचाच टॅक्स घ्यायचा तर टॅक्सच यायचा बंद होईल. टॅक्सच येऊ शकत नाही आणि टॅक्स नाही आला नफा फंडाचे कामच होऊ शकत नाही. नगरपालिकेला स्वतःचं उत्पन्नच नाहीये. 100% राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या भरोश्यावर नगरपालिका चाललेली आहे. आणि म्हणून हे जे सगळे प्रश्न आहेत, मला असं वाटतं की ह्याच्यावर एक खूप मोठं विचारमंथन होणं गरजेचं आहे की आपण नेमकं कोणत्या दिशेने चाललेलो आहे. आज मी आता तुम्हाला बोलणार नाही, परंतु एक जण असे बोलले की भाषणात की 2-4 मुलं झाले तरी काय फरक पडतो, असं एक जण बोलत होते भाषणामध्ये. मी त्यांना म्हणलं इथं आजच नवीन नगर रोडवर चालायला जागा नाहीये. चालायला जंगली महाराज रोड आपण ज्याला म्हणतो ना, त्या चालायला जागा नाहीये. आणि खरं 4-4 झाले तर काय परिस्थिती होईल. आणि प्रत्येक जण आज आपला शहरामध्ये येतोच. इतकी मोठी लोकसंख्या आपली, आता 1 लाखाची लोकसंख्या साधारणतः आपली झाली असावी असं माझा अंदाज आहे. तशी रेकॉर्डवर आपली 70-75 हजार असते, परंतु असेल. पण आपल्याकडे किमान 50-60 हजार लोक हे फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे रोजचं. म्हणजे साधारणतः, आणि विद्यार्थी बाहेरून आलेले 5 ते 6 हजार विद्यार्थी इथं आज शिक्षण घेत आहेत. म्हणजे 1.5 लाख लोक आपले शहरात राहतात. त्यातले 60,000 लोक जे आहेत ना आपले, ते फक्त 7 ठिकाणीच असतात. 7 असे ठिकाणं आहेत गावात, तिथंच जास्तीत जास्त गर्दी आहे. आज आपण एवढं सुंदर बस स्टँड बांधलं, काय परिस्थिती समोरची, किती घाण आहे. गाड्या कशा तरीच लावतायत लोक. ज्यांनी गाडी घेतली त्यांनी गाडी आतमध्ये टाकायतो, हळूहळू पार रोडपर्यंत आलाय. मग आता ह्या गोष्टीवर जोपर्यंत लोक जागरूक होणार नाही तोपर्यंत मला नाही वाटत की ह्याच्यामध्ये खूप काय होऊ शकतं. कारण शेवटी लक्षात घ्या की शिस्त लावायची म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी, हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. आणि मग कोणीच वाईटपणा घ्यायला तयार नाही. पोलीस काय करतात आपल्याला माहिती आहे. नगरपालिकेचे कर्मचारी काय करणार आहे, ते स्थानिक आहेत बिचारे. ते रोजच तोंडाला तोंड आहे, त्यांचे ओळखीचे लोक आहेत. ते एकदा जातात, 2दा जातात, 3ऱ्यांदा त्यांना सांगितलं अरे नको येऊ उद्यापासून, तो म्हणतो ठीक आहे बाबा येत नाही. ही जी अडचण आपली सगळ्यात मोठी झालेली आहे, मला असं वाटतं की ह्याच्यावर एक सामुदायिक प्रयत्न आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे की आपण या शहराला कशा पद्धतीने आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही आता पत्रकार आहात,
तुम्ही निव्वळ पेपरला खड्डेयुक्त रस्ते किंवा ट्रॅफिक जाम किंवा अमुक धमुक हे सांभाळण्यापेक्षा तुम्ही एक कॅम्पेन चालवलं पाहिजे. आपण सगळ्यांनी मिळून जर एक चांगलं कॅम्पेन चालवलं, कुठंतरी 2, 4, 5 महिने जर आपण त्याच्यावर लक्ष दिलं की आपल्याला या शहराला शिस्त लावायचीच आहे, तर आपण सगळेजण मिळून लावू शकतो. नवीन पोलीस इन्स्पेक्टर आला की तो साधारणतः आम्हाला येऊन भेटतो की बाबा प्रोटोकॉलप्रमाणे त्याचं असतं की तो आलं, मी हजर झालो. आजपर्यंत आलेले किती पोलीस इन्स्पेक्टर आले असतील, त्यांना आम्ही एकाच वाक्यात सांगतो, तुमच्या गावात काय चाललंय आम्हाला काय माहीत नाही आणि आम्हाला त्याच्यात इंटरेस्ट पण नाही. आम्हाला गावाला व्यवस्थित शिस्त पाहिजे, ट्रॅफिक नीट चालली पाहिजे, चोऱ्या माऱ्या झाल्या नाही पाहिजे, कोणालाही चुकीचा त्रास झाला नाही पाहिजे. आमची एवढीच अपेक्षा आहे. बाकी तुम्ही काय करता आणि कसे पैसे कमवता का काय करतात ह्याच्यात आम्हाला कोणाला इंटरेस्ट नाही. इतकं स्पष्टपणे आपण त्यांना बोलत असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून जर एकत्र आलो तरच ह्या शहराचं, कारण आपण नागरिक आहे, शेवटी एखादा अधिकारी येतो, 2-4 वर्ष काम करतो, तो निघून जातो, त्याचा उद्देश वेगळा असतो, तो येतो नोकरी म्हणून निघून जातो, पण आपण तर इथंच आहे ना, जीना या मरना या. मग त्याच्यासाठी आपण काय करणार आहे की नाही, आपण सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये काहीतरी प्रयत्न केला पाहिजे, असं आजच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचं आहे. अजून एक प्रश्न आपण फार छोटी इकडे अकोला नाक्याचं पूल संपला की लगेच कासार तुम्हाला इकडे थोडंसं पुढे गेले की लगेच भिलवाडीच्या आता, इकडे सुकेवाडीच्या आता, इकडे संगमनेर गुंजळवाडी. तर शहराच्या नाही, हद्दवाढ केल्याने काय फायदा होणार आहे? दादा जे काही आता कासारवाडी तुम्ही राहतो, संगमनेर नगर बरं, आम्हाला वाईट वाटतं ना की इकडं तास पाणी, आम्हाला पाणी येत नाही मोटर, आम्हाला टँकर. हा, म्हणजे हे सुविधा वाढल्या पाहिजे ना, की असं वाटतं रस्ता आहे आणि फक्त किंवा मग जी निवडणूक पाईपलाईन आलेली ती लगतच्या गावांमध्ये शहरांना त्यातून पाणी देण्यासाठी काही विचार झाला पाहिजे. तेव्हा निळवंडे धरणातून जे पाणी आलेलं आहे त्याला तर खूपच मर्यादा आहेत. ते आता काहीच आपण ह्या संगमनेर शहरापेक्षा पलीकडे कोणाच देऊ शकत नाही. आता कोपरगावची मागणी आहे, शिर्डीची मागणी आहे, ते खूप अवघड आहे, कारण त्याला टक्केवारी ठरलेली असती, किती टक्के पाणी द्यायचं, किती टक्के असतं, आणि ते ऑलरेडी आपलं एक्सेस झालेलं आहे. म्हणजे ह्या धरणामध्ये आपण साधारणतः 32,000 हेक्टर जमीन ओलिताखाली आणू शकत होतो. आज आपण 64पेक्षा जास्त हजार हेक्टर, म्हणजे दुपटीपेक्षा जास्त आपण जमीन एवढ्याच पाण्यामध्ये ओलिताखाली आणलेली. आपल्याकडे फक्त 20 TMC पाणी आहे. त्याच्यामुळे ते तर मला खूप अवघड वाटतं की कशा पद्धतीने होईल. परंतु तरी पण हद्दवाढींनी जर काही प्रश्न सुटत असतील तर ते निश्चित आपल्याला कधी ना कधी भविष्यात तो निर्णय घ्यावाच लागणार आहे. सगळ्या गावांनी घेतलेला आहे, जवळजवळ सगळ्या शहरांनी पण घेतलेला आहे, ते घ्यावाच लागतंय. परंतु एक गोष्ट आहे की हद्दवाढनी जरी झाली तर टाउन प्लॅनिंग तर आता जवळजवळ सगळीकडे आलेलं आहे. तरी आज परिस्थिती बघा तुम्ही, गुंजवाडीमध्ये जा बांधकामं कशी चाललेली आहेत, गुलेवाडीमध्ये जा बांधकामं कशी चाललेली आहेत, काहीच करू शकत नाही. ही डेव्हलपमेंट अशी जर झाली तर सगळं विद्रुपीकरण होत चाललेलं आहे. आता तुम्हाला सांगतो, मी प्रोजेक्टवर काम करतोय. आज तुमच्या पत्रकार कट्ट्याच्या निमित्तानेच सांगतो, अजून कोणाला बोललो नाही. परंतु नदी आपली जी आहे ती नदी सुधार प्रकल्प आपण एक मोठा, आता जवळजवळ 250 कोटी रुपयाचं आपण नदी सुधार प्रकल्पाचं आपण हे करतोय, प्लॅनिंग करतोय. आणि ही खूप दिवसांची इच्छा होती की नदी सुधार प्रकल्प आपला झाला पाहिजे. तर म्हाळुंगी प्रवरा, आपलं नावच संगमनेर आहे, आढळा म्हाळुंगी प्रवरा यांच्या संगमावर वसलेले हे गाव, अशी आपली ओळख आहे. आणि म्हणून ह्याच्यासाठी नदी सुधार प्रकल्प आपला करावा असं बऱ्याच दिवसाचं झालं. आम्ही त्याचं प्लॅनिंग केलं आणि त्याच्यानुसार आपण त्याचं आता प्रपोजल पण करतोय. नदीची रुंदी आपल्याकडं एकसारखी कुठंच नाही आहे, किंवा जे नाले आपले नदीमध्ये येऊन भेटतायत. आता तुम्हाला STPचा ज्याची उल्लेख आता श्यामभाऊंनी केला, STPमध्ये आपण नगरपालिकेच्या पाण्याचंच करू शकतो. गुंजवाडीच्या पाण्यासाठी संगमनेर नगरपालिका खर्च नाही करू शकत. आणि अख्खं पाणी नवीन तांबे हॉस्पिटलच्या समोरच्या नाल्यामधून येतं, ते गुंजावाडीचं आहे. ते नाही म्हणले आम्ही नाही करू शकत ह्याला पैसे खर्च, पाणी त्यांचं आहे, त्यांनी करावं. ग्रामपंचायतीकडं आर्थिक तेवढी हे नाही, फंड नाही. म्हणजे हे जे मुद्दे आहेत ना, हे फार कॉम्प्लिकेटेड मुद्दे आहेत.
तरी पण आपण त्यांना मार्ग काढून त्यांना कन्व्हिन्स करून तिथं पाईप टाकणार आहे आता आपण, जेणेकरून निदान गुंजावाडी असेल, कासारवाडी असेल किंवा इकडे ढोलेवाडी असेल, हे सगळे जे आजूबाजूचे जे घुलेवाडी असेल ह्याचं पाणी ते डायरेक्ट असं, कारण STP झाल्यानंतर एकही नाला ओला राहता कामा नये असं आपलं मत असतं, ते कोरडे झाले पाहिजे. मग आपण आता ते तिथूनच पाणी पाईपमध्ये काढून घेऊन ते आपले STPच्या पाईपमध्ये कसे घुसवता येईल असा आपला आता प्रयत्न चालू आहे. नदीचा प्रश्न असतो की नदीत जी वाळू आहे त्याला महसूल मालमत्ता समजते, आसपास जी झाडं आहेत त्याला वन विभाग मालमत्ता समजतो, पण नदी ही कोणाची मालमत्ता नाही शासकीय दप्तरी. नदी सुधारणाचा तुम्हाला मी एक किस्सा सांगतो. मी आता इटलीमध्ये गेलो होतो आणि इटलीला गेल्यावर मी एका ठिकाणी धरणावर धरण बघायला मला तिथल्या ते नेलं लोकांनी. तर त्या धरणातून रोज अर्धा तास पाणी सोडलं जातं, म्हणजे नेहमीच्या ह्याच्या वापराचं सोडून. तर मी म्हणलं हे का बरं सोडता तुम्ही, हे पाणी शिल्लक काही राहील का शेतकऱ्यांना? ते म्हणले नाही नाही, हे धरण होण्याच्या आधी हे दुष्काळी होतं म्हणले, हे धरण झाल्यापासून आमची थोडी परिस्थिती बरी झाली. म्हणलं पण मग तुम्ही रोज अर्धा तास पाणी सोडता, मग ते शेतकऱ्यांना याला त्याला काय फायदा आहे? नाही म्हणले, ह्या पाण्यावर पहिला अधिकार नदीचा आहे म्हणले, ते तिचा अधिकार आहे, ती नदी आम्ही अडवतोय म्हणले, म्हणजे तिचं पाणी आपण घेतोय. आणि मग म्हणजे त्या लोक कोणत्या लेवलचा विचार करतायत? आपण फक्त गंगामाई, गंगामाच्या नावाने आपलं कृती जी आहे ती झिरो आहे. या आता जे प्रकल्प आपण करतोय त्याच्यामध्ये मी ठिकठिकाणी धोबी घाट, गणपती विसर्जनचे घाट, पोहायचे जे स्पॉट आहे ते ठरवून द्यायचे, कुठं पोहायचं, जिथं लाईफगार्ड आपण व्यवस्था करू शकतो, कुठं सार्वजनिक शौचालय, कुठं गार्डन, कुठं कारंजे, कुठं म्हणजे एंटरटेनमेंटचे सेंटर, असं पूर्ण करून एकसारख्या रुंदीची नदी आपल्याला कशी करता येईल ती आपल्या हायवेच्या पुलापासून, म्हणजे बायपास जो नवीन बायपास झाला त्या पुलापासून ते फादरवाडीपर्यंत आपल्याला कशा पद्धतीने एकसारखी नदी दिसेल याचा प्रयत्न आपल्याला त्याच्यातून करायचा आहे. आणि तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे की नदीला वाली कोणीच नाही, आपण सगळे नदीच्या जीवावर आहे, पण तिला बिचारीला वाली कोणीच नाही अशी परिस्थिती आहे. दादा, एक माझा प्रश्न होता, लोकसभेला आपण फार प्रचारात सक्रिय दिसला नाही, येत्या 2-3 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहे, नक्की आपला जो सहभाग आहे आपण कोणत्या व्यासपीठावरती दिसाल नक्की, महाविकास आघाडी की महायुती? आणि त्यालाच एक जोडून प्रश्न होता की आत्ताच या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली लेक लाडकी, हे 1,500 रुपये देणार आहेत, हे सरकारला झेपेल का? आणि जरी लोकांमध्ये हा संदेश गेला आहे की आपल्याला हे पैसे भेटणार आहे, याचा नक्की फायदा महायुतीला होईल की महाविकास आघाडीला होईल? नाही, याचा फायदा राजकीय होईल की नाही आता ते तर आपल्याला नोव्हेंबर महिन्यातच कळेल. परंतु तसं 46,000 कोटी रुपयाचा खर्च महाराष्ट्र सरकारला करणं ही काही फार मोठी गोष्ट नाही आहे. 46,000 कोटी रुपये या योजनेवर खर्च होऊ शकतो. आणि ही कुठलीही योजना जेव्हा सरकार आणतं, ज्याच्यामधून पैसे देतं सरकार, ह्याचे 2 उद्देश असतात. एक तर त्या व्यक्तीला आणि त्या लोकांना मदत करणं ही एक भावना असतेच सरकारची, की त्या परिवाराला किंवा त्या घटकाला, सामाजिक घटकाला. पण त्याचबरोबर हे पैसे शेवटी कुठं जाणार आहेत, तर हे बाजारपेठेतच जाणार आहेत. त्याच्यातून ते एक आर्थिक चक्र देखील फिरवणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच आपण पाहिलं की सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5वा वेतन आयोग, 6वा वेतन आयोग, 7वा वेतन आयोग हा सारखा का दिला जातो? कारण त्या माध्यमातून तो पैसा शेवटी बाजारपेठेत येत असतो आणि मग ते चक्र चालू होत असतं. त्याच्यामुळे सरकारची ते पैसे बाजारात टाकण्याची पण एक पद्धत असते. त्यामुळे ते सहज सरकार करू शकतं. राजकीय फायदा त्याचा होईल का नाही ते आता इलेक्शनमध्येच कळेल. त्याचा आहे का तुझं आहे? तू कानात सांगतोय त्याला. माझं लक्ष आहे, तू दुसऱ्याच्या कांद्यावर बंदूक मारू नको. संगमनेरात काँग्रेस, पुढचं आता मला माहित हा नाही. असं आहे, अजून खूप वेळ आहे.
माझा प्रश्न असा होता की आज तुम्ही ज्या समर्थन केलं होतं कॅबिनेट असं म्हटलं आहे की अशा प्रकारच्या घोषणा करणं किंवा अशा प्रकारचे पैसे वाटणं की कुठल्याही राज्याला परवडणार नाही. त्यामुळे राज्याचं बजेट वाढतंय, कर्ज वाढतंय आणि हे जास्त घातक आहे. तर असं समर्थन किती दिवस आपण करत राहणार? नाही, आपण समर्थन तुम्ही जर माझं बजेटवरचं भाषण ऐकलं तर त्याच्यामध्ये मी स्पष्ट सांगितलेलं आहे की कुठलीही गोष्ट मोफत द्यायची असेल तर त्याचा मला विरोध आहे. म्हणजे लोकप्रिय योजना मोफत देण्याचा मी समर्थक नाही. हे जरी खरं असलं आणि दुसरी गोष्ट, पगारावर आपला खर्च आता 56% गेलेला आहे. म्हणजे पगार, पेन्शन आणि कर्जाचे हप्ते, याला 3 कमिटेड एक्सपेन्सेस म्हणतो आपण, हे करावंच लागतात, याला पर्याय नाही. हे 3 गोष्टी तुम्हाला करावाच लागणार आहे. तर या 3 गोष्टीवरचा महाराष्ट्राचा खर्च हा 56%, जो आता साधारणतः सगळ्याच राज्यांमध्ये 55-56% घरात गेलेला आहे. आणि ह्या एकंदरीत ह्या गोष्टींवर कॅगचं आक्षेप आहे की हा खर्च काही केला तरी 40-45% वर जाऊ देऊ नका, हे वर्षानुवर्ष कॅग सांगत आलेलं आहे. परंतु ते काही शक्य झालेलं नाही. हे खर्च वाढतच जातात आणि आपण त्याच्यामध्ये लोकप्रिय घोषणा करतच राहतो. तमिळनाडूचं जे कर्ज आहे, आता आपण 2 नंबरला आहे कर्जामध्ये. तमिळनाडू 8.5 लाख कोटी आहे आणि आपण साधारणतः 8 लाख कोटी, 7,84,000 कोटीवर आपण पोहोचलेलो आहे. त्यामुळे कर्जही वाढत चाललेले आहेत. कर्जाला सरकारने घाबरलं नाही पाहिजे असं माझं मत आहे. कर्जाला घाबरलं नाही पाहिजे, पण ते पैसे फक्त मला असं वाटतं की योग्य ठिकाणी गेले पाहिजे. त्याच्यामुळे कर्ज वाढत आहे त्याची चिंता नाही, पण कर्ज वाढत असताना त्यांनी 2 गोष्टीची चिंता केली पाहिजे. एक, ते योग्य ठिकाणी गेले पाहिजे, विकासाच्या कामामध्ये ते पैसे गेले पाहिजे. आणि 2 म्हणजे ह्या कर्जाचं भविष्यातल्या पिढ्यांवर काय परिणाम होणार आहे याचा देखील विचार सरकारने केला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे उत्पन्नाचे साधनं वाढवण्याचा देखील प्रयत्न केला पाहिजे. कारण उत्पन्नाचे साधनं आपल्याकडं विशेष करून महाराष्ट्रात मागच्या 20-25 वर्षात अजिबात वाढलेले नाही. म्हणजे आपलं जे उत्पन्न वाढतंय ते नॅचरल गोष्टीने टॅक्स रेव्हेन्यू ज्याला म्हणतो, टॅक्समधून येणारे पैसे, तेच वाढलेले आहेत. मात्र ओरिसासारखं राज्य जे आहे ते नॉन टॅक्स रेव्हेन्यूमध्ये आता एकदम पुढे गेलेले आहे. नॉन टॅक्स रेव्हेन्यू म्हणजे जे टॅक्स म्हणजे सामान्य माणसाला बोजा न पडता सरकारचं उत्पन्न वाढवणं. म्हणजे नगरपालिकेचं उदाहरण द्यायचं झालं तर नगरपालिकेने गाळे बांधणं, ते भाड्याने देणं, म्हणजे घरपट्टी न वाढवता गाळ्याच्या भाड्यामधून उत्पन्न वाढवणं. किंवा घरपट्टी न वाढवता नेहरू गार्डन आहे समजा, त्याचं काहीतरी चांगलं काहीतरी गार्डन केलं, 100-200 रुपये तिकीट ठेवलं, त्याच्यातून उत्पन्न वाढवणं. हे जे नॉन टॅक्स रेव्हेन्यूचा विषय आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र खूप माग आहे. आणि म्हणून मी पहिल्यापासून त्यांच्याशी तेच बोलतोय की मायनिंगचा एक विषय, तिथं ते वाढू शकतात. दुसरं जे दारूचं उत्पन्न आहे त्याच्यामध्ये ते मोठ्या प्रमाणावर टॅक्स वाढू शकतात आणि त्याच्यातून उत्पन्नही वाढू शकतात. म्हणजे उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटनी मागच्या 15 वर्षामध्ये दारूचं जे उत्पन्न एक्साईजमध्ये 3 पट वाढ त्यांची झालेली आहे. आणि त्यांचं आता उत्पन्न 60,000 कोटीच्या घरामध्ये गेलेलं आहे उत्तर प्रदेशचं, आणि आपलं अजूनही 25,000 कोटीच्याच घरामध्ये आहे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींवर जर लक्ष दिलं तर मग ह्या बाकीच्या कर्जाचे फार काही चिंता करायची गरज नाही. आर्थिक बजेटमध्ये बेशिस्तपणा जो आहे साधारण की बजेट येतं, बजेटनंतर वर्षभर काम करायला अपेक्षा, पण पुरवणी मागणीच्या प्रचंड मोठं प्रमाण आहे की 40,000 कोटी, 42,000 कोटी, म्हणजे बजेटला काही अर्थच उरत नाही असं एक सारं चित्र दिसतंय. नाही, हे मागच्या काही वर्षांपासून हा बेशिस्तपणा आहेच की मागण्या, पुरवणी मागण्या, पैसे ह्या खात्याचे तिकडे ट्रान्सफर करणे, ह्या हेडवर पैसे असतील तिकडे जाणे, असे अनेक प्रकार सगळ्याच देशातल्या राज्यांमध्ये होत आहेत. आपलं फारच मोठं प्रमाण वाढलंय. नाही, आता आपल्या आकडे मोठे आहे त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं, परंतु सगळीकडे हीच परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. आणि म्हणून तर आपल्या राज्यांची डिपेंडन्सी जी आहे ती केंद्रावर सगळी झालेली आहे. आता केंद्र शासनानेच आपल्याला तारावं अशी परिस्थिती. जसं नगरपालिका, त्यांना कोणाचीच मदत नाही. नगरपालिका 100% राज्य शासनावर अवलंबून आहे. म्हणजे महाराष्ट्रात 1-2च नगरपालिका अशा आहेत की ज्यांचा खर्च इतकं उत्पन्न स्वतःचं आहे. नाहीतर तो गॅप जो आहे तो कायम आपण सरकारकडूनच भरून काढलेला आहे. दादा, पहिला प्रश्न माझा हा आहे की तुम्ही आत्ता म्हटलात की विखे पाटील आणि यंत्रणांनी भूमिपुत्र म्हणून तुम्हाला मदत केली होती पदवीधरच्या वेळेस, पण जर परतफेड करायची वेळ आली तर तुम्ही ती कराल? आता ते त्यांच्याशी माझ्याशी चर्चा करून मी ठरवेल ना.
दुसरा प्रश्न असा आहे की लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सरळ सांगितलं होतं एका सभेमध्ये की वंचित बहुजन आघाडी म्हणजे बी टीम आहे BJPची. परंतु आत्ता जी हे झालं निवडणूक झाली विधान परिषदेची, त्यात काँग्रेसचेच आमदार फुटले. मग असंही म्हटलं जातं की ही BJPची ए टीम का नाही? नाही, आता फुटणं हे काय ABC असू शकत नाही. फुटले ते फुटले, ते तर पूर्णच गेले. बी टीम म्हणजे कधी म्हणतो आपण की जेव्हा छुप्या पद्धतीने अजेंडा जर असेल तर त्याला आपण बी टीम म्हणण्याची पद्धत आहे. जे ह्या दोन्ही घटनांची तुलना मला नाही वाटत की होऊ शकते. दादा, सध्या महाराष्ट्र राजकारण एक वेगळ्या वळणावर आहे. म्हणजे काय आपण पाहतोय, काय म्हणजे कोण कोणासोबत आणि कोण कोणाच्या विरोधात याचा काहीच सध्या थांगपत्ता नाही. मतदारांना कळत नाही आणि कोणालाच कळत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये आपण नेमके कुठे आहात आणि स्वतःला कुठे पाहू इच्छितात? नाही, मी जिथं आहे तिथेच आहे. मी कुठेही गेलो नाही, काही आलो नाही, गेलो नाही, काहीच झालेलं नाही. नाहीच आहे ना, अपक्ष म्हणून निवडणूक लढले, अपक्षच आहे. नाही, अपक्ष आहात का कायमस्वरूपी अपक्ष आहात ना? आता तर ह्या क्षणाला तर अपक्ष आहे. आणि दुसरा, आता विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये क्रॉस वोटिंगचा विषय गाजला, काँग्रेसचे मतं फुटले. परंतु शिक्षक मतदारसंघात आता जे काय याच्या अगोदर पार पडलेल्या, तर संगमनेरच्या काँग्रेसने किंवा संगमनेरच्या नेतृत्वाने साहेबांनी महाआघाडीचा धर्म न पाळता कोल्हे साहेबांना मदत केली असं बोललं जातं. काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी अशा लोकांवर कारवाई करण्याचा इशारा दिलेला आहे. तर मग याबद्दल तुम्ही आशा म्हणजे कोणावर? म्हणजे जे क्रॉस वोटिंग केलं की ज्यांनी पक्षाचा आदेश पाळला नाही, तर साहेबांनी सुद्धा शिक्षक मतदारसंघात कोल्हेंना मतदान केलं. त्यांचा महाआघाडीचा उमेदवार होता. मला असं कुठं दिसलं नाही. पण मला असं कुठं दिसलं नाही. नाही, म्हणजे तुम्ही म्हणता ना कोल्हेंना केली किंवा ह्यांना केली त्यांना केली, मला काही दिसलं नाही. आणि शिक्षकची निवडणूक जी असते, शिक्षक विधान परिषदेची निवडणूक होती, ती आता प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने निर्णय घेत असतं. नाही, पण आता महाआघाडी आणि महायुती यांनी ते उमेदवार दिले होते ना. नाही, म्हणूनच मी सांगतो तुम्हाला की त्याच्यामध्ये साहेबांनी किंवा कोणी असं काही वेगळा निर्णय घेतला असावा असं मला कुठं जाणवलं नाही. तुम्हाला जाणवलं का कुठं? असं माझं मत आहे. बऱ्याच ठिकाणी ते दिसलं आणि बऱ्याच ठिकाणी जाणवलं, पण आपले कार्यकर्ते सुद्धा विखेंच्याच कोल्हेंच्याच प्रचारात होते. नाही, आता शेवटी कसं आहे की आपल्या प्रत्येकाचं कोणा ना कोणाशी संबंध असतात. त्या संबंधातून जर कोणी कुठं गेलं असेल तर हे काय आपण सांगू शकत नाही. दादा, सहकार मर्सींपासून तर दुर्गाताईंपर्यंत संगमनेरच्या विकासात प्रत्येकाचं योगदान राहिलेलं आहे. आता त्यात तुमचाही सहभाग वाढलेला आहे. संगमनेरातल्या ज्या काही शासकीय इमारती आहेत त्या खरोखरीच संगमनेर शहराचं सौंदर्य वाढवणाऱ्या आहेत. आता त्याच्यात हायवेची भर पडली आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इमारती आणि एक महामार्ग एवढाच विकास होऊ शकतो का? तुमची विकासाची नेमकी व्याख्या काय? म्हणजे तुम्ही सिटीजन व्हील त्याचा अभ्यास केला आहे, तुम्ही शहरीकरणावर जास्त फोकस करताय, तुम्ही त्याच्यावर खूप अभ्यास केला आहे आणि तुम्ही कुठंतरी एक धारणा तुमची तयार करून घेतली की मला माझं शहर असं असलं पाहिजे. ते तुमचं कल्पनेतलं शहर कसं आहे? म्हणजे भविष्यात आम्हाला आमचं संगमनेर कसं दिसेल तुमच्या नजरेतून? नाही, असं आहे की विकास हा फक्त भौतिक विकास असू शकत नाही. म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही इमारती, रस्ते किंवा असं काही जर तुम्ही बोललात तर तो काय फक्त भौतिक विकास असू शकत नाही. विकास हा अनेक पॅरामीटर्सवर मोजला जातो, ज्याच्यामध्ये त्या माणसाचं, त्या परिवाराचं जे राहणीमान सुधारलंय का, त्याची आर्थिक प्रगती झाली आहे का, तिथं क्राईम रेट किती आहे, तिथे असलेल्या कुपोषणाच्या काही घटना आहेत का, तिथं पाटपाण्याची काही गोष्ट आहे का, असे वेगवेगळे पॅरामीटरवर विकास आपण म्हणतो. आपण काय म्हणतो की संगमनेर महाराष्ट्रातला एक टॉपचा तालुका आहे, संगमनेर टॉपचा तालुका आहे. ते आपण का म्हणतो? कारण इथली बाजारपेठ आहे, इथल्या लोकांचं व्यवस्था चांगली आहे, इथलं शिक्षण चांगलं आहे, इथलं आरोग्य चांगलं आहे. ह्या गोष्टी आपण बोलत असतो. म्हणजे फक्त भौतिक इमारतींवर ह्या गोष्टी होऊ शकत नाही असं माझं ठाम मत आहे. राहिला प्रश्न की संगमनेरात काय असलं पाहिजे, म्हणजे माझ्या मनात काय असलं पाहिजे असं जर विचार असेल तर मला असं वाटतं की संगमनेरला आता जवळजवळ सगळ्या पद्धतीचे कामं झालेत. एकच अडचण प्रामुख्याने जी मला दिसते ती म्हणजे ट्रॅफिक, रस्त्यांचं ज्या पद्धतीने रुंदीकरण किंवा अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला रस्ते कसे तयार करता येतील ते, पार्किंगची व्यवस्था, पब्लिक टॉयलेट्स फार मोठा प्रश्न आहे.
ग्रामीण भागातून महिला येतात, त्यांना वॉशरूमला कुठं जायचं हे ठिकाणच नाही आहे. हा एक फार मोठा प्रश्न आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कनेक्टिव्हिटी. आज आपले रेल्वे हा विषय आपल्यापासून अजून लांब राहिलेला आहे. तो एक विषय आपला होणं गरजेचं आहे. तर हे असे 4-5 गोष्टी जर मला असं वाटतं की आपण जर नीट मॅनेज करू शकलो. आपल्याकडं काय 2 व्हीलरची संख्या प्रचंड वाढलेली आहे. आजूबाजूचे गावं आपले रोज संगमनेर शहरामध्ये व्यापाराच्या दृष्टीने व्यवहाराच्या दृष्टीने येतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवर थोडं काम. आपल्याकडं पाणी चांगलं आहे, आपल्याकडं चांगल्या पद्धतीने हॉस्पिटल्सची व्यवस्था झालेली आहे, आपल्याकडं चांगल्या पद्धतीने शिक्षणाची व्यवस्था झालेली आहे, आपल्याकडं बाजारपेठ जोरात आहे. म्हणजे आज बाकीच्या तालुक्यांची बाजारपेठीची तुलना केली तर आपली बाजारपेठ सगळ्यात उत्तम आहे. तर ही प्रगती झाली आणि आता ह्याच प्रगतीचे दुष्परिणाम आहेत. जास्त गाड्या कशा आल्या? घरात जेवढे माणसं आहेत तेवढ्या गाड्या आहेत आज. हे का झाल्या? कारण फायनान्शियली आपण स्ट्रॉंग झालो. 2 व्हीलरवाला 4 व्हीलरमध्ये फिरायला लागला. जो 4 व्हीलरमध्ये होता त्याच्या घरात 2 4 व्हीलर झाल्या. जे पोरं कॉलेजचे मुलं सुद्धा आता गाडीवर जातात. तर हे जे वाढलं ना, हे विकासाचे दुष्परिणाम असतात. आणि हे फक्त भारतात महाराष्ट्रात नाही, सगळीकडे हीच परिस्थिती आहे. म्हणजे अगदी अमेरिकेत सुद्धा जिथं डेव्हलपमेंट होते, जिथं खूप पैसे येतात, तिथं गुन्हेगारी वाढते, तिथं बाकीच्या गोष्टी वाढतात, तिथं लुटमार वाढते. या गोष्टी होतच असतात. हे साईड इफेक्ट याचे. तर या साईड इफेक्टला आपण आता कशा पद्धतीने टॅकल करतो ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट अजून एक आहे की नगरपालिकेपुरतं मर्यादित बघायचं झालं तर कामाची एफिशियन्सी कर्मचाऱ्यांची वाढवणं फार गरजेचं आहे. कर्मचारी पूर्ण एफिशियंटली काम करत नाही असं माझं ठाम मत आहे नगरपालिकेतले. कारण त्यांना ते कल्चरच बिल्ड झालेलं नाही. पहिल्यापासून त्यांना ती सवयच नाही आहे. मुळात ते सगळे आपले स्थानिक कर्मचारी 80% 90% स्थानिक आहेत. 4-5 केडरचे आलेले अधिकारी सोडले तर जवळजवळ सगळे स्थानिक आहेत. ते कल्चरली ते तशी परिस्थिती कधीच आजपर्यंत निर्माण झालेली नाही. त्यांना मीटिंग लावून रिपोर्ट दे म्हणलं की ते एकदम त्यांना चक्कर येऊन जाते की आता काय होणार आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत मला असं वाटतं की हे बदलणं गरजेचं आहे. तर आपण त्याच्यावर आता काम करू. दादा, एकूणच जर पाहिलं तर पदवीधर निवडणूक ही एका ट्विस्टनं भरलेली होती. त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार मी पहिल्या दिवसापासून तर तुमचा विजय मिळेल तोपर्यंत होतो. कदाचित ते ट्विस्ट तुम्हाला आधी माहिती असतील काय घडणार आहे. ते पत्रकार किंवा सामान्य लोकांना नंतर कळत होते. मात्र हा सगळा जो पदवीधर निवडणुकीचा जो काही कालखंड होता, अर्ज भरण्याच्या दिवशी तुम्ही या ठिकाणाहून निघाल्यापासून ते विजय मिळवण्यापर्यंत या सगळ्या काळखंडात तुम्ही अनेक उत्तरं दिलीत या सगळ्या निवडणुकीविषयी. मात्र मनाला वेदना देणारी गोष्ट तुम्हाला त्या पूर्ण काळात कोणती वाटते आणि अविस्मरणीय क्षण या पूर्ण काळखंडातला कोणता वाटतो? विजय सोडून. विजय हा अविस्मरणीयच असतो कारण तुम्हाला आता विधान परिषदेनं पदवीधरनंतर विधानसभेतही विजय मिळवायचा आहे भविष्यकाळात, त्यामुळे तो अविस्मरणीयच राहील. वेदना देणारी गोष्ट का जी खरंच तुम्हाला आजही मनातला वेदना देते आणि अविस्मरणीय क्षण कोणता? नाही, वेदना देणारा क्षण हाच आहे की आपण ज्या पक्षामध्ये एवढे वर्ष काम केलं त्या पक्षाचं तिकिटाच्या बाबतीमध्ये एवढा मोठा संघर्ष करावा लागणं आणि त्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीने राजकारणाची कलाटणी मिळणं. आमचे वडील डॉक्टर सुधीर तांबे यांच्या वैचारिक बैठकीबाबत महाराष्ट्रात कोणी प्रश्नचिन्ह निर्माण करू शकत नाही. त्यांना पक्षांनी पहिल्या एका मिनिटात निलंबित केलं. ते जे निलंबन झालं ते सगळ्यात मोठं माझ्यासाठी वेदना देणार होतं. म्हणजे माझं निलंबन झालं ते मी समजू शकतो की मी उमेदवारी अर्ज भरला किंवा जे काय झालं ते. पण वडिलांना जे निलंबित केलं हे कोणालाच आवडलं नाही. त्यांना मानणाऱ्या लोकांनाही आवडलं नाही आणि कोणालाच आवडलं नाही. आणि ज्यांना डॉक्टर सुधीर तांबे माहिती आहे त्यांना त्यांचा स्वभाव माहिती आहे आणि त्यांचे विचार माहिती आहे. त्याच्यामुळं ते कोणाला आवडलं नाही. तीच मनाला वेदना देणारी गोष्ट होती. आणि आनंद ह्याचाच आहे की अविस्मरणीय जो क्षण तोच आहे की ह्या एवढ्या प्राप्त परिस्थितीतही जेव्हा मी लोकांकडे जायचो तेव्हा ह्या निवडणुकीत जे काही यश मिळालं या यशाचं 100 नव्हे 101% जे म्हणजे श्रेय आहे ते आमच्या वडील डॉक्टर सुधीर तांबे यांनी जे काम केलं मागच्या 13-14 वर्षात ह्या मतदारसंघामध्ये आणि त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आम्ही असं म्हणतो की एक लवचुंबक सारखी गोष्ट आहे
की माणूस त्यांच्या त्या 5 फूट रेडियसमध्ये गेला की तो त्यांच्या प्रेमातच पडतो, अशी एक त्यांची व्यक्तिमत्व आहे. आणि त्या व्यक्तिमत्वावर त्यांनी माणसांची मनं जिंकली. म्हणजे विरोधक सुद्धा कधी त्यांना नाव ठेवत नाही, अशी त्यांची व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की तो फीडबॅक येणं लोकांकडून, कारण जरी जसं आता मागाशी मी नगरपालिकेचं सांगितलं, मी मम्मी जरी नगराध्यक्ष 15 वर्षे, मी कधीच तिथं गेलो नाही. परंतु तसंच त्याच पद्धतीने आता पप्पाही पदवीधरचे आता जवळजवळ 14 वर्ष आमदार होते, पण मी कधीच त्यांच्या कामामध्ये, कार्यक्रमांमध्ये इकडं तिकडं बैठका घे किंवा वडील शेजारी बसले आणि मीच मिटिंग घेतोय असं कधी तुम्हाला एकही प्रसंग आठवणार नाही. कारण ते ज्याचं त्याचं काम आहे त्यांनी करावं असं माझं मत असायचं. म्हणून मला फार एवढं फीडबॅक नव्हता जो मला पहिल्यांदा त्या निवडणुकीच्या माध्यमातून कळाला. दुसरीकडे जर पाहिलं तर त्याच काळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जरी असले तरी तुमचे मामा आहेत बाळासाहेब थोरात, हे आजारी होते तुमच्या निवडणुकीच्या काळात आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारसुद्धा रिंगणात होत्या. ही जी काही लोकांमध्ये जी चर्चा आहे की साहेब आजारी नव्हते सत्यजितसाठी, ते निवडणुकीतून बाहेर पडण्यासाठी, अशा अनेक गोष्टी त्यावेळेस रंगल्या गेल्या. मात्र खरंच मामांची मदत झाली की काँग्रेसच्या नेत्यांची मदत तुम्हाला त्या काळात? नाही, मदत सगळ्यांचीच झाली, कोणाची नाही झाली, सगळ्यांचीच मदत झाली. त्याच्याबद्दल काही दुमतच नाही. म्हणजे साहेबांचं तर ठीक आहे, ते स्वतः प्रत्यक्ष जरी नसले तरी शेवटी एकच आहे ना, म्हणजे सगळा ग्रुपच एक आहे, माणसं एक आहे, सिस्टम एक आहे, सगळं एकच आहे, तो काही मुद्दाच नाही. आणि ते जे म्हणजे 27 तारखेला ते जे पडले, 27 डिसेंबरला, 26 का 27 डिसेंबरला ते पडले आणि त्याच्यानंतरच्या त्यांचं जे ऑपरेशन झालं त्याचा मला एक जणाने असाच प्रश्न केला की खरंच साहेब पडले होते का? आणि मी त्याला जेव्हा त्या ऑपरेशनचा फोटो दाखवला तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं की एवढी प्रचंड वेदना होती आणि ती जी प्रक्रिया चालू होती, इथं ऑपरेशन त्यांचं झालेलं होतं आणि ह्याच्यातून जवळजवळ 9 ते 10 खिळे असे बाहेर होते खांद्यातून. आणि मेन म्हणजे काय, आपल्याला झोपताना एका कुशीवर झोपायची जर सवय असेल एखाद्याला, तर तो माणूस म्हणजे असं कुठं खांद्याला दुखापत झाली तर झोपताच येत नाही त्याला. त्यांना झोपताच येत नव्हतं. मग झोपता येत नव्हतं म्हणून ते सोफ्यावर बसून राहायचे तेवढे पूर्ण 15-20 दिवस. म्हणजे जवळजवळ 20-22 तारखेपर्यंत जेव्हा ते काढलं तोपर्यंत ते तसेच झोपायचे. आता रात्री जर झोप ज्याची नाही झाली तो दिवसा त्याचं डोकं काम नाही करू शकत, चिडचिड असते मनामध्ये, काही वेगळं. त्याच्यात हे प्रकरण म्हणजे एवढं होतं की त्यांचं ती अवस्था पाहिल्यावर त्यांच्याशी बोलूच नाही, आपण त्यांना अजून किती त्रासात टाकणार हा विचार मनात यायचा. कारण त्यावेळेस म्हणून मी फार त्यांना त्रास न देण्याचीच भूमिका त्याच्यामध्ये ठेवली होती. शेवटचा प्रश्न माझा की तुम्ही राजकारणात आलेत, आमदार झालेत, विधान परिषदेत तुम्ही जाता, विधानसभेचंही तुम्ही कामकाज पाहता. एकूणच जर गेल्या काही 1-2-2.5 वर्षात जी काही राजकीय परिस्थिती बदलत गेली, 2 पक्ष फुटले, त्यानंतर ज्या पद्धतीनं आजचे राजकारणी, यशवंतराव चव्हाणांचा वारसा असलेला हा महाराष्ट्र आहे, मोठे नेत्यांची नावं आहेत, शंकरराव चव्हाण असतील, वसंतराव पाटील, आज असा कोणता नेता तुम्हाला वाटतो की त्या नेत्याचा युवकांनी आदर्श घेऊन राजकारणात यावा? नाही, वेगवेगळे नेते खूप, अजूनही असं आहे की राजकारण जरी बिघडलं असलं तरी अजूनही खूप चांगले चांगले राजकारणी आहेत. राजकारण जे बिघडलं त्याचं कारण आहे की एकंदरीतच सगळ्या क्षेत्रांमध्ये जे महत्त्वाकांक्षा वाढत चाललेल्या आहेत. तुम्ही एका पेपरमधून बाहेर पडून पेपर चालू केले, मग त्यांनी परत पेपर चालू केले, त्यांनी चॅनल चालू केले, अशा अनेक उदाहरणं आपण पण मागच्या काळात पाहिलेले आहेत. ह्याचं कारणच ते होतं की ती महत्त्वाकांक्षा आता लोकांना थांबू देत नाही. स्पर्धात्मक युगामधली जी महत्त्वाकांक्षा, तुम्ही आता विधानसभेला तर गंमत पहा, इतके लोक आहेत की थांबूच शकत नाही. म्हणजे काल एका सर्वेत आलं की 7-8 अपक्ष काहीतरी निवडून येतील असं आलं. तर माझं तर मत आहे की हा आकडा खूप मोठा असणार आहे, कारण इतके लोक उभे राहणार आहेत, इतके गुंता झालेला आहे, प्रत्येकजण महत्त्वाकांक्षी, कोणाची थांबण्याची तयारी नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये राजकारण तर सगळंच बिघडलेलं आहे. पण शेवटी ह्याही परिस्थितीमध्ये चांगलं काम करणारे लोक आहेत, प्रत्येकामध्ये काही ना काही
गुण आहे आणि ते सगळ्यांचे चांगले चांगले गुण घ्यायचे आणि आपण काम करायचं. दादा आता आपण सांगितलं की राजकारणामध्ये महत्त्वाकांक्षा खूप वाढलेली आहे, महत्त्वाकांक्षा येण्यासाठी, आणि या तरुणांची महत्त्वाकांक्षा जास्त आहे की येण्यासाठी. जसं आता सध्याच्या राजकारणामध्ये बघतोय आपण की काका पुतण्याचे बऱ्याचशा गोष्टी आहेत. ठाकरे कुटुंब असेल, पवार कुटुंब असेल, मुंडे कुटुंब असेल, काका पुतण्याच्या महत्त्वाकांक्षेमध्ये कुठेतरी कौटुंबिक कलह निर्माण झाला आणि त्याच्यानंतरचं बंडखोरी जे म्हणतो ते आलं. आपल्याकडं संगमनेरमध्ये काका पुतण्या जरी नसतील परंतु मामा भाचे हे नातं आहेच. तर या दृष्टिकोनातून आपल्या नात्यामध्ये आणि ह्या जे काही काका पुतण्यांचे जे काही घडामोडी घडत आहेत याच्याकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहाल? मी फार सॉर्टेड म्हणजे माणूस आहे, म्हणजे मी खूप विचार करणारा माणूस आहे आणि आपली महत्त्वाकांक्षा ही एका मर्यादेपेक्षा बाहेर जाऊ द्यायची नाही हे मला चांगलं कळतं. आणि जिथं आपण कुटुंबात एकमेकाशी बोलू शकत नसू त्या महत्त्वाकांक्षेला काय अर्थ आहे? आणि म्हणून मध्यंतरी ज्यावेळेस हे धनंजय मुंडे आणि पंकजाताईंचं एक व्हिडिओ आला की त्या एकमेकाच्या घरी गेल्याचा व्हिडिओ आला, तेव्हा मी ट्विट पण केलं होतं, माझा धनंजय मुंडेंशी संबंध नाही, पंकजाताईंशी संबंध नाही, पण ते एकत्र आल्याचा सुद्धा मला आनंद झाला की ठीक आहे, कौटुंबिक तुमचे काही संबंध असतात किंवा पवारांच्या परिवारात झालं, माझ्या मनाला त्याचं वेदना होतात. राजकारण तर सोडून द्या, 10-20 गुंठ्यासाठी एकमेकाचे डोके फोडणारे दोन भाऊ जेव्हा मला भेटतात ना तेव्हाही मला फार वेदना होतात की काय आहे नेमकं, हे कशासाठी आहे. मी त्याचं एक चांगलं उदाहरण देत असतो की ह्या जगाची लोकसंख्या जी आहे ती साधारणतः 800 कोटीच्या दरम्यान आहे. 800 कोटीच्या दरम्यान या जगाची लोकसंख्या आहे. ह्या 800 कोटीपैकी आपण किती लोकांना ओळखतो? किती लोकांशी आपला 1-to-1 संबंध आहे? 2-5 हजार, 10,000. एखादा राजकारणात असेल तर 5-50 हजार, लाखभर. आमदार सुद्धा 3.5 लाख मतदारांना ओळखत नाही. ओळखतो का आमदार? कोणताही आमदार घ्या तुम्ही, 3.5 लाख मतदारांना तो 100% ओळखू शकतो का? मतदारात जाऊन सांगतो साहेब मी तुमचा मतदार आहे, शक्यच नाही आहे ते. मग 800 कोटी लोकांमध्ये हे मनुष्यजन्म आपल्याला भेटला आणि त्याच्यात आपण ह्या एका परिवारात, एका गावामध्ये किंवा एखाद्या भागामध्ये आपण जन्माला आलो तर त्याचं काहीतरी तर आपण भान ठेवलं पाहिजे ना. आपण म्हणजे मी तर स्वतःला खूप नशीबवान मानतो की मी देशात, भारतात जन्माला आलो. एवढं चांगलं आपला देश आहे, समृद्ध देश आहे, सगळ्या विविधतेमध्ये एकतेचा देश आहे, त्याच्यात महाराष्ट्रात जन्माला आलो म्हणजे काहीतरी नशीबवानच असणार ना आपण. त्याच्यातही आपण इकडं तिकडं कुठं कोपऱ्या कापऱ्यात नाही, आता संगमनेरला आलो. संगमनेरला आल्यावरही आपल्याला संगमनेरला चांगलं घर मिळालं. हे काय कमी नशिबाच्या गोष्टी आहेत का? ह्याच्यापेक्षा काय महत्त्वाकांक्षा मोठी असली पाहिजे. आणि म्हणून माझं असं ठाम मत आहे की महत्त्वाकांक्षा जी आहे तिला एक मर्यादा असतात. हां, वैचारिक तुमचे मतभेद होऊ शकतात. वैचारिक मतभेदातून एखादा माणूस थांबू शकतो, जाऊ शकतो, पण ते पटण्यासारखे वैचारिक मतभेद असावे. लोकांनाही पटलं पाहिजे का खरंच हे वैचारिक आहे बरं का. एखाद्या घरात एखादा कम्युनिस्टही असू शकतो आणि एखादा संघाचाही कार्यकर्ता असू शकतो आणि एखादा अजून कोणत्या तरी पक्षाचाही असू शकतो आणि तिघं एकमेकाशी भांडत असतील आणि तिघं 3 पक्षाचं काम करत असतील तर का मी मानू शकतो, कारण मग ते वैचारिक आहे बाबा, त्याचं काहीतरी आहे, जेन्युइन त्याचं काहीतरी भांडण आहे, त्याची वैचारिक आहे. तुमचं पटणारच कसं लोकांना? म्हणजे आता तुम्ही मला सांगा की बारामती लोकसभेची निवडणूक झाली, तुम्ही पवार साहेबांवर टीका करायला लागले, तिथं ती निवडणूक तुमच्या ह्याच्यात गेली, हाताबाहेर गेली. तुम्ही जर ती वैचारिक ठेवली असती तर ती निवडणूक वैचारिक झाली असती, उमेदवार टू उमेदवार झाली असती. म्हणून ह्या ज्या गोष्टी असतात ह्या राजकारणामध्ये, राजकारणच नव्हे घरात सुद्धा आपण ही गोष्ट फार पथ्य पाळलं पाहिजे. विनाकारण कोणाशी भांडण करण्याचं काही कारणच नाही.
आता रस्त्यावर मी पाहतो एखाद्याचा धक्का लागला तर डायरेक्ट मारामारीवर उतरतात. आता त्यांनी काय तुमची त्याची काय ओळख आहे का, बांधाला बांध आहे काय, का बरं धक्का मारला असेल? चुकूनच लागला असेल ना. 99% ॲक्सिडेंट हे चुकून झालेले असतात. शेखर चालला आणि शेखरला उडवायचंय आणि त्याला मारायचंच आहे, एखादी घटना होऊ शकते. पण 99.99% जे आहे ते चुकून झालेले असतात. चुकून झालेल्या गोष्टीवरून भांडण करण्यात काय अर्थ आहे? म्हणजे ह्या असे माझे विचार असल्यामुळं मी कधीच एका मर्यादेच्या बाहेर जात नाही. दादा पुढचा प्रश्न आहे, सगळ्या संगमनेर तालुक्याची आशा लागून आहे नाशिक पुणे रेल्वे मार्गाच्या संदर्भाने. ज्यावेळेस सर्वेक्षण झालं त्यावेळेस नितीन ओझा आणि आम्ही गेलो होतो, त्यावेळेस त्यांनी अधिकाऱ्यांनी खूप खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या. 103 खरेदी खतही झाली थेट खरेदीनी, त्या शेतकऱ्यांना पैसे दिले गेलेत. परंतु मध्येच तो नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग वेगळ्या दिशेने वळायचा झाला. त्यानंतर CM साहेब संगमनेरात बोलले की ते T जंक्शन होणार आहे. परंतु तुम्ही त्या संदर्भाने खूप पॉझिटिव्ह आहात, तुम्ही अनेकदा त्यावर बोलले आहात माध्यमांशी. परंतु नाशिक पुणे महामार्ग हा संगमनेरातूनच गेला पाहिजे. मी नुकतीच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव साहेबांची भेट घेतली मागच्या आठवड्यामध्ये आणि मी त्यांना भेटलो आणि मी त्यांना भेटल्यानंतर ह्या विषयाची चर्चा केली की नाशिक पुणे रेल्वे मार्ग तुम्ही कसा करणार आहे. नाशिक पुणे रेल्वे मार्ग करत असताना महारेल नावाच्या कंपनीने, जी महाराष्ट्र शासनाची कंपनी आहे, त्यांनी हा प्रकल्पाचं पहिलं DPR बनवला, सर्वेक्षण केलं, त्याच्यानुसार काही पैसे दिले आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटच 100% पैसे खर्च करणार असल्यामुळे ह्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी त्याचा पुढाकार घेतला आणि ते पुढे गेले. नंतर ह्या प्रोजेक्टची अंतिम मान्यता जरी महाराष्ट्र सरकार करत असेल तरी रेल्वे मंत्रालयाने करणं गरजेचं असल्यामुळे हे सेंट्रल रेल्वेकडे गेलं. सेंट्रल रेल्वेकडे गेल्यानंतर आज हा प्रकल्प सेंट्रल रेल्वेने करायचा की महारेलने करायचा हा प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. त्यासाठी कॅबिनेट पुढं गेले 6 महिने 7 महिने झालं, केंद्रीय कॅबिनेट पुढं ती फाईल तशीच प्रलंबित आहे. रेल्वेचं म्हणणं आहे का सेंट्रल रेल्वे करणार आणि आपल्या महाराष्ट्र शासनाचं म्हणणं आहे की महाराष्ट्र रेल्वे करणार, त्याच्यामुळे तो प्रलंबित आहे. महाराष्ट्र रेल्वेने केलेलं जो सर्वेक्षण आहे तो सरळ आहे. म्हणजे नाशिक, सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, जुन्नर, चाकण करत पुण्याला जाणार आहे. सेंट्रल रेल्वेने जो केलेलं सर्वेक्षण आहे तो नाशिकवरून शिर्डीवरून जी नगर मनमाडची लाईन जी जुनी आहे त्या जुन्या लाईनला अटॅच होणार, तिथून नगरपर्यंत जाणार, नगरवरून त्यांना नगर पुणे डायरेक्ट लाईन एक नवीन करायची आहे, ती पण ते करणार, म्हणजे नगर पुणे तशी जाणार. म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांना 2च लाईन करावं लागत आहेत, नाशिक शिर्डी आणि नगर पुणे. त्याच्यामुळे याची कॉस्ट कमी होते, बचत होते. मात्र त्याच्यातून जो फायदा या मधल्या पट्ट्याला व्हायला पाहिजे तो होणार नाही. त्याच्यामुळे सेंट्रल रेल्वेकडे जर गेलं तर अशा मार्गे जाणार, महारेलकडून गेलं तर अशा मार्गे जाणार. मग मी सेंट्रल रेल्वेला विचारलं की तुम्ही ह्या मार्गे जाण्याचं प्रयोजन का करताय, तर त्यांनी जे कारणं सांगितले त्याच्यात एक म्हणजे नारायणगाव इथे आपलं हाय फ्रिक्वेन्सी टेलिस्कोप आहेत, जे रेडिओ फ्रिक्वेन्सीचे एकदम टेलिस्कोप आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्याला रेल्वेमुळे त्याच्या फ्रिक्वेन्सीला त्रास होतो, म्हणून तिथून आपल्याला ती रेल्वे नेता येत नाही. त्याच्यावर काहीतरी पर्याय शोधायचं चाललंय की अंडरग्राऊंड तिथं नेता येईल का, किंवा त्याच्यात काही त्याला कव्हर आपल्याला काही करता येईल का, पण त्याची किंमत वाढते. त्यामुळं ते थोडंसं सेंट्रल रेल्वेचा आग्रह की ती अशा पद्धतीने घेऊन जायची. पण अशा पद्धतीने जर घेऊन गेलो तर संगमनेरला त्याचा सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, चाकणपर्यंत कोणालाही फायदा होणार नाही. आणि ॲक्च्युअल तो रस्ता, ती जी रेल्वे ती पुणे MIDC आणि नाशिक MIDCला जोडणारी रेल्वे, म्हणजे त्याच्यातून औद्योगिक प्रगती मधल्या भागात व्हावी असा त्याचा उद्देश होता. पण ती त्याच्यामुळं अडचणीत आलेली आहे. तर आता उम्मीद आहे की मला रेल्वे मंत्र्यांनी सांगितलंय की आपण एकत्र बसून त्याच्यावर चर्चा करू असं त्यांनी सांगितलं. आपण लोकसभा निवडणुकीत जनता जनार्दन हे वाक्य आपण ट्विट केलं होतं. हे जे वाक्य हे नेमकी महायुतीसाठी होतं की महाविकास आघाडीसाठी? नाही, हे निवडून आलेल्या आणि पडलेल्या सगळ्यांसाठी होतं. शेवटी जनता मालिक असते, लोकशाहीमध्ये जनता जनार्दन आहे. दादा हा प्रश्न झालेला आहे, तुम्हालाही माहिती आहे, परंतु इथल्या पत्रकार मित्रांना माहीत व्हावं म्हणून सध्या दादा ते संपूर्ण महाराष्ट्रात लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे पेपर फुटीचे लोण पसरले, नीट परीक्षा त्याचे पेपर फुटले. तर याबद्दल आपण या पेपर फुटीच्या विरोधात कायदा होण्यासाठी काय प्रयत्न करणार आहे? नाही, झाला ना कायदा. केंद्र शासनाने कायदा मागच्या महिन्यातच केला
आणि राज्य शासनाचा कायदा 4 दिवसापूर्वी दोन्ही सभागृहात मंजूर झालेला आहे. त्याच्यामुळे आता पेपर फुटीच्या विरुद्ध कायदा झालेला आहे. पण यांच्यावर याच्यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न. नाही, मग आता पकडले गेले पाहिजे, त्याची शिक्षा झाली पाहिजे, पण कायदा झालाय आता. अर्थात असे देशात खूप कायदे आहेत, पण त्याचं अंमलबजावणी पण झाली पाहिजे. श्रीरामपूरमध्ये सध्या जिल्हा होण्यासाठी अनेक आंदोलने चालू आहे, पण संगमनेरमध्ये असं काही कोणती आक्रमक आंदोलन किंवा कोणीही राजकीय पुढारी असं आक्रमक भूमिका घेताना दिसत नाही. तर आपली काय भूमिका राहते संगमनेर जिल्हा होण्यासाठी? नाही, पण आता हा किती वर्षांचं आपलं चर्चेचा मुद्दा आहे. आता तो जिल्हा खरंच करणार आहे का त्याच्यावर पहिलं चर्चा होऊ द्या, मग आपण कोणता जिल्हा करायचा त्याच्यावर चर्चा करू शकतो. कारण नुसते चर्चेला हे मुद्दे येतात, परंतु होत काही नाही त्याच्यामध्ये. ते प्रत्येक वेळेस निवडणुकीच्या आधीच येते ही चर्चा. मग प्रत्येकजण आपापल्या तालुक्याला जिल्ह्याचं ठिकाण करा म्हणतं, पण खरंच ते जिल्हा विभाजन होणार आहे का हे पहिले एकदा स्पष्ट झालं की मग काहीतरी बोलता येईल. कारण आधीच आपल्या जिल्ह्याला आता नाव आपण अहिल्यानगर दिलेलं आहे. आता अहिल्यानगर जिल्ह्याचं विभाजन करतील का, हा पण एक खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. दादा, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही लेट्सअप दिलेल्या मुलाखतीत म्हटलेलं आहे की मी विधान परिषदेत समाधानी आहे, पण विधानसभेसाठी इच्छुक आहे. इच्छुक म्हणजे त्यांनी मला विचारलं की तुम्हाला विधानसभा लढायची म्हणजे इच्छा आहे का. तर मला असं वाटतं की राजकारणात जे जे लोक काम करतात त्यांची सगळ्यांची इच्छा असते की विधानसभा लढली पाहिजे. त्याच्यामुळे असं काही वेगळं काही त्याच्यातून हे नाही. विधानसभा मतदारसंघ कोणता असेल नाही नाही, आज म्हैस पाण्यात आणि तुझं काय चाललं अजून काय तरी पण असेलच. नाही नाही, असं काही नाही. फक्त त्यांनी मी असं म्हणलं का 24ची लढायची. हा, भविष्यातील जी लढताल ती नाही, अजून नाही सांगतायत. परंतु कसं आहे की विधान परिषद मतदारसंघामधले काही फायदे आहेत की मी 54 तालुक्यामध्ये काम करू शकतो, काय पाहिजे ते काम मी करू शकतो, लोकांना मदत मी मोठ्या प्रमाणावर करू शकतो. हा याचा फायदा आहे. विधानसभा मतदारसंघात जर गेलो तर मी त्या तालुक्यापुरता होणार आहे. त्याच्यामुळं ते सगळे फायदे तोटे त्याचे आहेत. आता भविष्यात जशी जशी परिस्थिती येईल तसं तसा निर्णय घ्यावा लागेल. आणि संगमनेरमध्ये आपण म्हणजे लोकप्रिय आहातच युवकांमध्ये, म्हणजे सगळ्यांमध्येच. तर भविष्यात आपल्याकडं म्हणजे भावी आमदार म्हणून पण पाहिलं जातं, तर याबाबत आपलं काय म्हणणं आहे? भावी मी आहेच ना ग आता. नाही नाही, संगमनेरचे भावी आमदार म्हणून पाहिलं जाते. बघा, माझे राजकारणामध्ये मी कायम एक हे केलेलं आहे की मी राजकारणात आलो तेव्हापासून मी कायम बाळासाहेब थोरात साहेबांचं बोट धरूनच राजकारणात आलेलं आहे. आणि म्हणून त्यांचे जे इंटरेस्ट आहे, त्यांना जिथे इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट पहिला बघायचा आणि मग आपला इंटरेस्ट बघायचा. त्याच्यामुळे त्यांचा इंटरेस्ट पहिला असल्या जिथं आहे तिथं मी डोकं लावत नाही. ते जर म्हणले की मला उद्या पदवीधर मतदारसंघात लढायचे तर माझं एका मिनिटात मी सोडून देणार. मग इतकं सोपं आहे, काहीच विषय नाही. संशय काय निर्माण झाला दादा का तुम्ही म्हणताय की विधान परिषदेत मी समाधानी आहे पण विधानसभेपासून लांब राहणार नाही, म्हणजे नेमकं तुम्हाला नाही नाही, ते दोन प्रश्न त्यांनी उत्तर एकत्र केलं. त्यांनी पहिला प्रश्न असा विचारला होता की तुम्ही लोकसभा निवडणुकीत प्रचारात मध्ये दिसले नाही, विधानसभेच्या प्रचारात तुम्ही दिसणार का. त्याला मी म्हणलं की मी विधानसभेच्या निवडणुकीपासून लांब राहणार नाही, म्हणजे मी प्रचारात असेल, काम करेल. मग ते म्हणले पण तुमची लढायची इच्छा आहे का. म्हणलं लढायची प्रत्येकाचीच इच्छा असते. शेवटी प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की एकदा तरी विधानसभेत आपण गेलं पाहिजे, काम करायला संधी मिळते. अर्थात विधान परिषदेमध्ये जास्त काम करायला संधी आहे, पण एक पब्लिक परसेप्शन असं आहे की विधानसभा सदस्याला जास्त काम करण्याचं संधी आहे. तर प्रत्येकाची इच्छा असते, ती मी बोलून दाखवली. ती असं काही. काँग्रेसमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय जर घेण्याची वेळ आली तर तुमची भूमिका काय? आता किती वेळा मी तुम्हाला याचं उत्तर दिलं. जर तरला मी उत्तर देत नाही. जर असं झालं तर तसं होईल, याला काय अर्थ आहे. जर तरचा प्रश्नच नाही ना. जर तर मध्ये काय उत्तर देण्यात काही
दादा, आपल्या मागे तरुण वर्ग बराच आहे. आपल्यासारख्या राजकीय तरुणांकडे पाहून तो देखील राजकारणाकडे जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु फक्त पांढरे कपडे घालून आणि सोबतच्या लोकांवर पैसे खर्च करून गर्दी गोळा करताना दिसतोय. अशा तरुणांना आपण राजकारणात येण्याआधी काय सल्ला द्याल? नाही, याच्या आधी पहिलं तर तुम्हाला राजकारणात का यायचंय हे पहिलं उत्तर पाहिजे. कोणत्या व्यक्तीला का ते काम करायचे जे त्याला करायचंय. काशीनाथ गोसावींना फोटोग्राफर व्हायचे, का व्हायचे? त्याला आवड आहे, फोटोग्राफी त्याची चांगली आहे, तो कलाकार आहे, तर त्यांनी करावं. एखाद्याला पत्रकारिता का करायची, तर त्याला आवड आहे, बाबा मी लिहू शकतो, मी वाचू शकतो, मी बोलू शकतो, मी शोध पत्रकारिता करू शकतो, मी अजून काय करू शकतो, त्यांनी ते करावं. शेवटी प्रत्येक गोष्टीला का हे महत्वाचं आहे, व्हाय. आता ज्यांना फक्त प्रतिष्ठेसाठी किंवा पैसा कमवण्यासाठी जर त्यांना पदं पाहिजे असतील तर त्यांनी न आलेलंच बरं असं माझं मत आहे. आणि ज्याला काहीतरी खरंच काम करून दाखवायचंय, त्याच्या डोक्यात आहे की बाबा माझ्या डोक्यात काहीतरी कल्पना आहे, मला हे करायचं आणि त्यासाठी मला सत्ता पाहिजे, त्यांनी निश्चित यावं, त्याचं स्वागत आहे. सदस्य आहात तेव्हा तुमचे अधिकार तसे अधिक आहेत, पण राज्याचं बजेट जर आपण बघितलं सातत्यानं शिक्षणाचं बजेट कमी होत आहे. आता 3% आसपास आपण जातो, आरोग्याचं बजेट 1% आसपास जात आहे, आणि हे राज्यासाठी किंवा प्रगत महाराष्ट्रासाठी अत्यंत धोकादायक आहे. त्याबद्दलची भूमिका काय? नाही, ही वस्तुस्थिती आहे की शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही विषयावरचं जे बजेट आहे, जे व्हायला पाहिजे, जितकं व्हायला पाहिजे तेवढं नाही आहे. आणि त्या बजेटमध्येही जेवढा खर्च आपण शिक्षण विभागामध्ये करतो त्यातला बहुतांशी पैसा हा आपला पगारावरच जातो. म्हणजे त्या शाळा खोल्यांसाठी, त्या शाळा सुधारवण्यासाठी किंवा त्या मुलांना अजून चांगल्या सुखसोयी देण्यासाठी जो खर्च व्हायला पाहिजे तो आपल्याकडे जात नाही. आणि त्याचाच तर परिणाम असा आहे की जगातल्या 100 विद्यापीठांमध्ये टॉपच्या आज देशातले एक पण विद्यापीठ नाही आपल्या. त्याचं कारणच ते की आपला बहुतांशी खर्च हा पगार पाण्यावर जातोय, परंतु जी ॲक्च्युअल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, अकॅडमिक ज्याला आपण म्हणतो, शैक्षणिक प्रगती जी व्हायला पाहिजे, त्याच्याकडे आपलं लक्ष नाही आहे. शेवटाकडे आपण येतोय. एक 10 प्रश्न रॅपिड फायरचे आम्ही तयार केलेले आहेत. त्या 10 प्रश्नांना तुम्हाला ऑप्शन दिलं जाईल, त्यातून फक्त ऑप्शनचं उत्तर द्यायचं आहे तुम्ही, कोणतं ते. 10 प्रश्न आहेत. मात्र ते 10 प्रश्नांपूर्वी एक सध्याच्या राजकारणावरचा प्रश्न. एकीकडे मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी मांडताय, दुसरीकडे लक्ष्मण हाके ओबीसी आंदोलन. एकूणच राज्यात जे जातीय द्वेष तयार होताना दिसतोय. तुम्ही एक युवा आमदार आहात, कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे? खरंच ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे का, की केवळ निवडणुका म्हणून हे सगळं होत आहे? नाही, मी मगाशीच बोललो तसं आरक्षणाच्या बाबतीत मी एकदम सविस्तर माझी भूमिका मगाशी बोललेलो आहे. आणि त्याच मताशी मी ठाम आहे की ज्याला गरज आहे, ज्याला संधी आजपर्यंत मिळालेली नाही, त्या सगळ्यांना मिळाली पाहिजे. तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे ह्याला महत्त्व नाही आहे. म्हणून ते करत असताना जातनिहाय देखील तुम्हाला पाहावं लागेल आणि त्याच्या आर्थिक निकषांनिहाय देखील तुम्हाला पाहावं लागेल. हे करत असताना विनाकारण त्याचं राजकारण करून कुठंतरी भांडण लावणं किंवा कुठंतरी त्याला लोकांना वेठीस धरणं, आंदोलनं करणं किंवा जाळपोळ करणं किंवा ते जाळपोळ करण्यासाठी किंवा आंदोलन करण्यासाठी भाग पाडणं. म्हणजे काही लोक समोर असतात, काही लोक पडद्याच्या मागं असतात. तर हे सगळं जे आहे ते मला असं वाटतं की या ज्या पुरोगामी महाराष्ट्राचं, ज्याच्यात आपण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण ज्याला म्हणतो, खरं तर महाराष्ट्रात समाजसुधारकांची भूमी आहे. आपण कायम दिशा देण्याचं काम देशाला केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये हे सगळे जे आंदोलनं होत आहेत याचा खूप वेगळा परिणाम देशभर आपल्या राज्याच्या बाबतीमध्ये जात असतो. आणि म्हणून हे सगळं होऊ नये, हे टाळता कसं येईल ह्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांनी केला पाहिजे असं मला वाटतं. निश्चितच आता शेवटाकडे आलोय. शेवटचे 10 रॅपिड फायर प्रश्न आहेत, त्यात तुम्हाला ऑप्शन दिले जातील, त्यातून फक्त ऑप्शन निवडायचे. संदर्भ द्यायचा नाहीये, फक्त एका वाक्यात ऑप्शन द्यायचे. कोणती पक्ष म्हटला की युवक संघटना महत्त्वाची असते, कोणती संघटना तुम्हाला जास्त इफेक्टिव्ह वाटते, NSUI की ABVP? ABVP. घरातील सर्वात लाडकी व्यक्ती कोण? त्याला ऑप्शन आहेत तुम्हाला. एक आई वडील, दुसरं भाऊ बहीण आणि तिसरं पत्नी. आई वडील.
काँग्रेसमध्ये ज्यावेळेस तुम्ही निलंबनाच्या पूर्वी होता, अनेक वर्ष काम केलं, त्या काळात तुमचा आदर्श नेता कोण होता? एक बाळासाहेब थोरात, दुसरं यशवंतराव चव्हाण. नाही, आता दोघांचं एकदमच म्हणजे अशी तुलना नाही होऊ शकत, कारण यशवंतराव चव्हाणांच्या विचारावर काम करणारे बाळासाहेब थोरात आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की यशवंतराव चव्हाणच त्याचं उत्तर होऊ शकतं. आजचं राजकारण पाहिलं तर कोणाचं नेतृत्व तुम्हाला दूरदृष्टी वाटतं? एक फडणवीस, दुसरं उद्धव ठाकरे आणि तिसरं बाळासाहेब थोरात. हा खरा प्रश्न नाही, ह्याचं उत्तर नाही देऊ शकत. एक ऑप्शन निवडावं लागेल. उद्धव ठाकरे. हे उत्तर मनापासून दिलं नाही, ते सगळ्यांच्याच लक्षात आलंय. मंत्रिपदाची जर संधी मिळाली तर कोणतं खातं तुम्हाला घ्यायला आवडेल? एक गृहमंत्री, दुसरं महसूल मंत्री. उद्योग मंत्री. हे दोन्ही खाते तितके महत्त्वाचे वाटत नाही. नाही, हे खूप महत्त्वाचे, हे सिनियर माणसांना मिळाले पाहिजे. परंतु जर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या युवकांसाठी जर काही करायचं असेल तर उद्योग खात्यातून फार मोठं काम होऊ शकतं असं मला वाटतं. तुम्ही सांगितलं की विधानसभा लढवायची माझी इच्छा आहे भविष्यात, 24ला नाही. मात्र त्यावेळेस जर कधी 24ला नाही असंही बोललो नाही मी, कधी लढणार ते सांगितलंच नाही. नाही, तुम्ही आता बोलताना सांगितलं की मी 24ला लढेल, सांगितलं नाही. 24ला लढेलच असं नाही बोललो मी. भविष्यात जर विधानसभेसाठी तुम्हाला निवडणूक लढवायची इच्छा झाली तर कोणता मतदारसंघ तुम्हाला घ्यायला आवडेल? त्यासाठी 3 ऑप्शन आहेत आमच्याकडे. एक संगमनेर, दुसरं शिर्डी आणि तिसरं अहमदनगर, आत्ताचं अहिल्यानगर. हे पण आता जो लढायचाच निर्णय माझा झालेला नाही, त्याच्यामुळे लगेच मतदारसंघ मला सांगता येणार नाही. मात्र जर इच्छा झाली तर कोणता आवडेल? इच्छा झाल्यावर संपर्क साधेल नाही तुमचा. पदवीधर निवडणुकीत तुमचा जो विजय आहे तो कोणामुळे सोपा झाला? एक महाविकास आघाडी, दुसरं महायुती की दोन्ही? दोन्ही. आज राजकारणातील कोणत्या नेतृत्वाला आदर्श नेतृत्व म्हणावं असं तुम्हाला वाटतंय? पुन्हा एकदा तेच 3 ऑप्शन आहेत: बाळासाहेब थोरात, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे. उत्तर पण सेम आहे आपलं. आज जर राजकारण पाहिलं तर कोणत्या नेत्याच्या वक्तव्यांमुळे राजकारण कलुषित जास्त झालं असं तुम्हाला वाटतंय? त्यात 3 ऑप्शन्स आहेत. एक आहे संजय राऊत, दुसरं आहे संजय शिरसाट आणि तिसरं आहे नितेश राणे. तिन्ही. शेवटचा प्रश्न, 10वा रॅपिड फायरचा. भविष्यात विधानसभा निवडणूक लढवायचा निर्णय घेतला तर कुठून लढवावी असे तुमची इच्छा आहे? पहिलं ऑप्शन आहे महाविकास आघाडी, दुसरं आहे महायुती की पुन्हा एकदा अपक्ष? मगाशी सांगितलं तसं लढायचाच निर्णय अजून झालेला नसल्यामुळे हे सगळे प्रश्नांना काय अर्थच राहत नाही. जर झाला तर कुठेतरी काहीतरी तेव्हाची परिस्थिती काय असेल त्याच्यावर आहे ना ते. थँक्यू. येस. संगमनेर श्रमिक पत्रकार संघाच्या पत्रकार कट्टा कार्यक्रमात आपण उपस्थित राहिलात. आपण एकदम सगळ्या पत्रकारांनी जे प्रश्न विचारले एकदम अभ्यासपूर्ण शैलीत मार्मिक उत्तरं दिली आणि कोणी स्पिन टाकलं, कोणी हाफ शॉट टाकलं, कोणी गुगली टाकली, परंतु सगळे चेंडू हे स्टेडियमच्या बाहेर होते आणि एकदम चांगलं हे झालं आजचं. आपण उपस्थित राहिलात आणि ह्या कार्यक्रमासाठी संगमनेर श्रमिक पत्रकार संघाच्या सर्वांनीच प्रयत्न केले. चांगला कार्यक्रम झाला आणि याचा श्री गणेश आपल्यापासून झाला पत्रकार कट्ट्याचा. आपण उपस्थित राहिलात, आपले आभार, धन्यवाद. नाही, आजचा पत्रकार कट्टाचा कार्यक्रम अतिशय मनमोकळेपणाने झाला आणि या कार्यक्रमातून मला खात्री आहे की जे काय प्रश्न, जे काय शंका, कुशंका, समस्या, जे काय आपल्या मनामध्ये असेल त्याला कुठंतरी एक उत्तर मिळण्याचा एक प्रयत्न झाला असेल. हे सगळंच काय बातम्यांसाठी नव्हतं, यातलं बरंच काही ऑफ द रेकॉर्ड पण होतं. अर्थात मला कोणीतरी सांगितलेलं आहे की पत्रकारांनी किती सांगितलं ऑफ द रेकॉर्ड आहे, तर ते कधीच ऑफ द रेकॉर्ड नसतं. ते आज रेकॉर्डवर येणार नाही, पण ते कधीतरी तो रेकॉर्डवर आणतोच. त्याच्यामुळं आज ऑफ द रेकॉर्ड नावाचा प्रकार पत्रकारितेमध्ये कुठलाही नसतो. आणि त्याचबरोबर
कोणत्याही पत्रकाराने आपल्या विरुद्ध जरी बातमी छापली किंवा आपल्या बाजूने जरी बातमी छापली तरी फार त्याच्यात हुरळून जायचं नसतं. म्हणजे बातमी आपल्या बाजूने छापली तरी हुरळून जायचं नाही, विरोधात छापली तरी चिडायचं नसतं. कारण त्यांनी त्याचं काम केलेलं असतं, आपण आपलं काम करायचं असतं, असं विलासराव देशमुख कायम मानायचे. असं मधु कांबळे जे लोकसत्ताचे पत्रकार होते त्यांनी लेखामध्ये ज्यावेळेस विलासराव वारले त्याच्यानंतर जे लेखात त्यांनी लिहिलं होतं की विलासरावांनी कधी मला चांगली बातमी छापल्यावरही फोन केला नाही आणि वाईट बातमी छापल्यावरही फोन केला नाही, कारण ते त्यांचं काम करत असतात. तसंच तुम्ही देखील तुमचं काम करत असतात. अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या तुम्ही छापत असतात. संगमनेर विशेष करून नगरपालिका असेल किंवा शहरातले प्रश्न असतील, ग्रामीणचे प्रश्न असतील, तुमचं चालू असतं. पण ते आम्ही त्याला एकदम पॉझिटिव्ह घेत असतो की आपल्यापर्यंत काहीतरी विचार ते येत असतात की काय चाललंय, काय नाही चाललंय, भावना काय चाललंय, हे सगळे त्याच्यातून आम्ही गोष्टी घेत असतो. त्याच्यामुळं तुम्ही तुमचं काम अजून जोमाने करत राहा असं तुम्हाला पण मी शुभेच्छा देतो आणि थांबतो.